पुरुषाय विद्महे। नमस्कार. मुलाखतीला सुरुवात करतोय. श्री सुरेश हावरे यांचं नाव आपण सगळ्यांना आपल्याला परिचित आहेच. हावरे प्रॉपर्टीचे चेअरमन आहेत, एकंद उद्योगचे. व्यक्तिमत्वाला किती पैलू असू शकतात आणि एक मराठी माणूस ते सगळं करतोय, अशी माणसं आपल्याच समोर आणणं याच्यामध्ये फक्त कौतुकाचाच भाग नसतो. तर ही माणसं आल्यानंतर हे कसे झगडून मोठे झाले, यश हे कसं सहज साध्य नसतं आणि तरी त्यांनी कसं मिळवलं वेगवेगळ्या क्षेत्रात, या कष्टाची एक ती गाथा असते. आणि ही गाथा नकळत अनेकांना प्रेरणा देते. तुकारामाची गाथा ही अनेकांना अजून इतकी शतकं गेली तरी आहेत. एखाद्याचं उदाहरण आपण जेव्हा देतो तसं मी आता थोडंसं वेळेचं आपलं हे बंधन लक्षात घेता सरळ मी आता विषयाकडेच वळतोय. आणखीन टाईम मॅनेजमेंट हा एक आपल्याला कुठेतरी होता, पण त्याच्यामध्ये आपण जरा थोडंसं नाही म्हटलं तरी आता नायगावकरांसारखे बोलणार म्हटल्यानंतर तुमची अपेक्षा असते ना, थोडंसं सचिन पाटील बोलणार किंवा आणखीन कोणी बोलणार असं जरा थोडंसं असतं. मग अभिनेता असू दे किंवा नेता असू दे, थोडंसं ज्याला आपण माईक फ्रेंडली म्हणतात ना, अशा स्वरूपाचं असतं. तर मी माझा माईक फ्रेंडली पण आता जरा कमी करतो आणि सरळ आता ह्याला सुरुवात करतो. असं म्हणतात की वक्ता दशसहस्त्रेषु, परंतु तरुण वयामध्ये एक तरुण असा होता की हा श्रोता दशसहस्त्रेषु होता. यांनी किती जणांची भाषणं ऐकली. शिवाजीराव भोसले, पंडित शंकर अभ्यंकर, पांडुरंग शास्त्री, ठाकरे, महाजन म्हणजे बाळासाहेब ठाकरे, हे सोडून अब्दुल कलाम, राजारामण्णा, जयंत नारळीकर, ह्या सगळ्यांचं ऐकलेलं आणि हे ऐकून आपल्या मनात ते जिरवून एक शेतकऱ्याचा मुलगा अमरावतीसारख्या ठिकाणून येतो, कष्टात BA होतो आणि नंतर जेव्हा तो आपलं भवितव्य घडवू पाहतो, त्या भवितव्याच्या ह्याच्या सुरुवातीला हे अशा प्रकारचं त्यांनी ऐकून जे काही आपल्याला स्थवलं, असं एक वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख आपण करून घेणार आहोत. माझं काम फक्त त्यांना विषयाकडे बोट दाखवणं एवढंच आहे. आणि सुरेशजी, आपण त्याला आमंत्रण देणार आहात. आपण चहा पिताय तिथपर्यंत मला पाण्यावरनं आठवलं ते सांगतो. त्यांनी व्याख्या कशा वेगवेगळ्या केल्यात बघा. आता मूळ ते सायंटिस्ट आहेत, 27 वर्ष BARC मध्ये काढलेत. ते म्हणतात H2O म्हणजे पण पाणी, H2O, आणि तीर्थात सुद्धा पाणीच असतं, तेही H2O. मग फरक काय? आणि त्यांनी फार सुंदर फरक सांगितला आहे हो, जो साहित्यिकांनी सुद्धा लक्षात घ्यावा असा. ते म्हणतात पाणी अधिक भक्ती म्हणजे तीर्थ होतं, अन्न अधिक भक्ती केली की त्याचा प्रसाद होतो, गाणं आणि भक्ती केली की त्याची आरती होते, आणि काम आणि भक्ती केली की त्याची सेवा होते. हे सुरेश रावांचं आहे. कसं असतं माहिती आहे का, कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करता असं नाही, पण तुमच्या नजरेसमोर ड्युटी कुठली आहे. काळोखात आपण अंधारात आपण हरवलेले असतो. एक ड्युटी आपल्याला बोलावते आणि सांगते, अरे इथेही आहे. सगळा काळोख असला ना तरी मी इथे ते होते. आणि आपल्या समाजात चांगलं वाईट सगळीकडेच असतं. कसं असतं, काटेकुटे दगडगोटे सगळीकडेच आहेत. काटेकुटे दगडगोटे सगळीकडेच आहेत. एक सांग, तुझ्या मनात किती फुलं आहेत. आणि ज्यांच्या मनात फुलं असतात ना, ती फुलत राहतात, सुगंध देत राहतात. असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या पुढे आहे. आणि ते व्यक्तिमत्वाचे इतकं मी आता ठरवलं, तर आधी 1.5 तास ठरवली, 1.5 तास सव्वा, आणि माझं इतकं असं मागे पुढे होत होतं. पण सगळेच बोलले, सगळ्यांचा उत्साह असतो. आणि
खिचडीवर सुद्धा ताव मारताना काही जणांनी आपलं उपास सोडले हेही मला कळलं. तर थोडंसं आपण जरा संक्षिप्त ह्याच्यामध्ये घेऊया. सुरेशजी, आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही माणसांची जोडणी करत गेलात. मला तुमच्या पहिल्या ह्याच्यातलं आवडेल पहिल्यांदा की तुमचं लहानपणी आई वडिलांचे संस्कार किंवा कसे झाले, थोडक्यात सांगा. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम एक गोष्ट मी आपल्याला सांगितली पाहिजे की घरं बांधण्याचा आमचा व्यवसाय आहे. अनेक घरं बांधली, अनेकांना घरं दिली. परंतु दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान या प्रतिष्ठानने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या मनात घर केलेलं आहे हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि आनंद सांडूंचा माझा परिचय सुरुवातीला फोनवरच झाला आणि नंतर आमची प्रत्यक्ष भेट झाली. आणि इतकं 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 त्यांच्याकडून समजलं की हा माणूस झपाटलेला माणूस आहे असंच मला वाटलेलं आहे. आणि ते खरोखर साहित्यिक आहेत, कलावंत आहेत. एक आनंद देणारं असं व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने माझ्यासमोर आलं. काही गोष्टी म्हणजे या सुरुवात करायच्या आधी मी आपल्यासमोर मांडाव्यात असं मला वाटलं की आजच्या कार्यक्रमाचं निवेदन विशाखाताई कुलकर्णींनी इतकं सुंदर केलं. म्हणजे मला त्यांचं अभिनंदन अशासाठी करावं वाटतं की त्या एक तर निर्भीडपणे काय असेल ते तोंडावर 100% आणि दिलखुलास. आणि त्यांच्या या निवेदनामुळे आजचा कार्यक्रम हा अगदी दिलखुलास झालेला आहे. म्हणजे या कार्यक्रमामध्ये 100% जेन्युइनिटी आहे. आणि दुसरं म्हणजे एक त्रिसूत्री आपल्याला माहिती आहे, अन्न वस्त्र निवारा. पण एक वेगळी त्रिसूत्री मी नेहमी मांडत असतो आणि ती म्हणजे अन्न वस्त्र विचार. तर असं आहे की एखाद्या माणसाला तुम्हाला एका दिवसासाठी मदत करायची असेल तर त्याला तुम्ही अन्न द्या, ते अन्न त्याला एक दिवस जगवेल. एखाद्या माणसाला तुम्हाला वर्षभरासाठी मदत करायची असेल तर त्याला वस्त्र द्या, ते वस्त्र त्याला वर्षभरासाठी पुरेल. पण एखाद्या माणसाला आपल्याला आयुष्यभरासाठी मदत करायची असेल तर त्याला एक विचार द्या, तो विचार त्याला आयुष्यभर जगवेल. आणि आजचा हा कार्यक्रम जो आहे हा विचार जागवणारा कार्यक्रम आहे, विचार पसरवणारा, विचार पेरणारा, विचाराची आदान प्रदान करणारा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मी या विचार यात्रेत सहभागी झालेले जेवढे साहित्यिक आहेत, जेवढे लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना पुरस्कार मिळालेत, या सगळ्यांचं मनापासून सुरुवातीलाच अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. माझं प्रेरणास्थान खरं आहे बाबा आमटे. बाबा आमटेंनी जेव्हा भारत जोडो यात्रा काढली नव्या मुंबईत, मी त्याचं आयोजक होतो. आणि बाबा आमटे जेव्हा आले, एक वाक्य त्यांनी जे उच्चारलं ते कायम माझ्या मनात नेहमीसाठी कोरलेलं राहिलं. बाबा आमटे असं म्हणाले की जे वेद सांगत नाही ते वेदना सांगते, जे वेद सांगत नाही ते वेदना सांगते. आणि ही वेदना समजून घेण्यासाठी तुमची संवेदना जागी असणं महत्त्वाची आहे. तर असा हा संवेदना जागी करण्याचा आजचा आपला कार्यक्रम आहे. आणि म्हणून मला बाबा आमटेंची या निमित्ताने आठवण झाली. या कार्यक्रमाला अशोक नायगावकर आहेत, अरुण म्हात्रे आहेत, दोघांचाही माझा चांगला परिचय आहे. अशोक नायगावकरांची भाषा मला एवढी आवडली लेखनाची की खरं सर तुम्हाला सांगतो, खरंच बोलत असतात. तुम्हाला सांगतो नायगावकर की तुमची भाषा मी काही अंशी उचललेली आहे. फक्त तुमच्यासारख्या त्या मिशा आम्हाला नाही करता येणार, पण भाषा आम्हाला करता येईल असं मला वाटलेलं आहे. मी 18 पुस्तकं आतापर्यंत लिहिलेली आहे आणि यातली 7 पुस्तकं कोरोनाच्या काळामध्ये लिहिलेली आहेत. आणि मला जाणवलं की या साहित्यिकांपैकी अनेकांची पुस्तके ही करोनाच्या काळात लिहिलेली आहेत. आणि मला असं वाटलं की करोना ही कदाचित इष्टापत्ती ठरली की काय, की जेणेकरून आपल्याला
2 मिनिटं शांत बसता आलं, स्वतःशी बोलता आलं नाही तर माणूस इतरांशी बोलत असतो, स्वतःशी कधी बोलतच नाही. आणि तुम्ही आठवा स्वतःशी कधी गेल्या वेळी तुम्ही बोलले होतात तर तुम्हाला आठवणार नाही. मला प्रवीण दवणे एकदा भेटले आणि प्रवीण दवणेने एक किस्सा सांगितला, तोही सांगण्यासारखा आहे. ते असं म्हणाले की आशा भोसलेंची त्यांनी एकदा मुलाखत घेतली आणि आशा भोसलेनं त्यांनी प्रश्न केला की आशाताई, सुख आणि कलावंत यांचं काय नातं आहे? तर आशा त्यांनी तात्काळ उत्तर दिलं. ते म्हणाले, प्रवीण, सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकत नाही. कलावंत साहित्यिक होण्यासाठी एक दुःखाची किनार त्याला असली पाहिजे आणि दुःखी माणूस जो असेल तोच ह्या कला किंवा साहित्य या क्षेत्रात जाऊ शकतो. आणि म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की आपल्या वाटेला जर दुःख आलं असेल तर आपण दुःखी होऊ नका, आपण सुखी व्हा, की आपल्यातला कलावंत, आपल्यातला साहित्यिक जागा होण्याची ही वेळ आलेली आहे. सुरेशराव, तुम्ही असं एक वाक्य लिहिलंय, मला आठवलं त्या वाक्याचं, की जर अपयश आलं कुठल्याही क्षेत्रात तर ते डोक्यापर्यंत जाऊ द्या, हृदयापर्यंत नेऊ नका. अगदी अगदी हे बरोबर, तुमचं अगदी छान वाक्य आहे. अगदी बरोबर. मी एक आनंद चांडू सरांनी त्याची आठवण करून दिली म्हणून सांगतो. जॉन सी मॅक्सवेल हा माझा आवडता लेखक आणि त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे, फेलिंग फॉरवर्ड. फेलिंग फॉरवर्डचा अर्थ काय की इट इज नॉट दॅट यू विल नॉट फेल इन लाईफ, यू मे फेल इन लाईफ, बट इवन इफ यू फेल यू शुड फेल फॉरवर्ड, यू शुड नॉट फेल बॅकवर्ड. म्हणजे फेलिंगमध्ये सुद्धा तुमची प्रगती झाली पाहिजे. आणि त्याने त्याच्यात एक सुंदर वाक्य लिहिलं आहे, सक्सेस आणि फेल्युअर याची तुलना करताना, की आपल्या इथे काय होतं की फेल्युअरला लोक खूप घाबरत असतात. तर तो म्हणतो की फेल्युअर इज युअर फ्रेंड. इफ यू डू नॉट फेल यू कॅनॉट सक्सीड. इफ युअर फेल्युअर इज ग्रेटर युअर सक्सेस ऑल्सो विल बी ग्रेटर. सो यूज फेल्युअर ॲज अ स्टेपिंग स्टोन फॉर युअर सक्सेस. आणि सक्सेस आणि फेल्युअरचं नातं काय आहे? तर सक्सेस इज ऑल राईट इफ इट डज नॉट गो टू द हेड, अँड फेल्युअर इज नॉट बॅड इफ इट डज नॉट अटॅक युअर हार्ट. तर फेल्युअर हे हार्टवर अटॅक करतं आणि म्हणून फेल्युअर हे तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे आणि सक्सेस हे तुमच्या हृदयात गेलं पाहिजे, तरच तुम्ही जमिनीवर राहाल आणि माणुसकीत राहाल. हे सहज याची आठवण झाली म्हणून. सुरेशराव, तुम्हाला एक छोटीशी आठवण द्यायची, की तुम्ही लहानपणी ज्यावेळेला तुमच्या आई वडिलांचे संस्कार तुमच्यावर झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. वडील तर खूप कष्टाळू होते, शेतीत जायचं, ओझी आणायचे. म्हणतो तुम्ही एकदा मुंबईला आल्यानंतर तुम्हाला भेट म्हणून ते तांदूळ, गहू, कांदे, बटाटे आणि घरच्या भाज्या घेऊन आले. आणि ते 20-25 किलोचं तर त्याने अगदी सहज लिहिल्या, म्हणजे सुरेशरावांच्या वडिलांनी ते आणलेलं होतं. गंमत अशी झाली की सुरेशरावांना कळे ना, आता ते मी वजन घेऊ आणि ते उचललं तर मला झेपेल का, आणि वडिलांनी घेतायत आणि मुलगा चालला आहे काय बरोबर, त्यांनी ते घेतलं आणि नंतर 8 दिवस त्याचं अंग दुखत होतं. हे काय कितपत आहे खरं? माझं लहानपण एका छोट्याशा गावात गेलं, म्हणजे पथरोट नावाचं माझं गाव, अमरावती जिल्ह्यातलं. वडील शेतकरी आणि व्यवसाय शेतीचा, त्याच्यामुळे लहानपणापासून शेतीत माझं बालपण गेलं आणि त्याच्या खूप आनंददायी आठवणी आहेत. शेतीतली सगळी कामं मी केलीत. शेतकऱ्याला काही दर महिन्याला पगार मिळतो अशी परिस्थिती नसते. वरच्या पावसावरती त्याचं जीणं असतं आणि जेमतेम व्यवसाय असा सुरू असतो. तर मला सहज आठवलं म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की बरेचदा काय असतं की परसेप्शन आणि रियालिटी याच्यामध्ये खूप अंतर असतं. म्हणजे वास्तव आणि आभास जो असतो, तर अनेकांना असं वाटतं की हावरे म्हणजे एक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले असतील, म्हणजे सिल्वर स्पून जन्मताच त्यांच्या तोंडात असेल. तर अशी काही परिस्थिती नाही आहे. खूप गरिबीतून, कष्टातून जीवन पुढे सुरू केलेलं आहे. म्हणजे एक गमतीचा किस्सा म्हणून सांगतो की माझ्या मुलाला मी जेव्हा एकदा सांगितलं की अरे मी 7व्या वर्गात गेलो तेव्हा मी पहिल्यांदा चप्पल घातली, तर तेव्हा त्याने मला सहज प्रश्न केला की आता तो निरागस, त्याला काय कळणार, आजच्या मुलांना 1 वर्षाचा होत नाही तर 10-12 चपला, 10-12 बूट असतात. तर मला त्याने म्हटलं की अच्छा, म्हणजे तोपर्यंत तुम्ही बूट वापरत असले पाहिजेत. सुरेशराव, या ह्याच्यावरनं
तुमच्या किती निरागसपणे त्यांनी तो प्रश्न विचारला. बरोबर बरोबर. आणि तोच प्रश्न तुमच्या लहानपणी तुम्ही वेगळ्या प्रकारे मांडला होता वडिलांकडे. ती जरा आठवण सांगा. बरोबर, एकदा की काय- 60 विद्यार्थ्यांपैकी 59 जणांच्या पॅन्ट होत्या आणि एकच सुरेश हावरे हा फक्त लेंग्यावर गेलेला होता. आणि बरोबर. त्यावेळेला त्यांच्या वडिलांकडे त्यांनी काय तक्रार केली जरा. तो मजेदार किस्सा आहे. म्हणजे वडील शेतकरी, मेहनत करणारे, उपसणारे आणि आई सुद्धा कष्ट उपसणारी. म्हणजे या दोघांचे चित्र माझ्या डोळ्यासमोर जेव्हा येतं तेव्हा ते कष्ट करतानाच मला दिसतात. असं आयुष्यभर ज्यांनी कष्ट उपसले. आणि मी 10वी पर्यंत गावी शिकलो आणि 10वी झाल्यानंतर मग कॉलेजला अकोल्याला शिकायला गेलो. नाही 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 तर अकोल्याला शिकायला गेल्यानंतर 11वी मध्ये आणि कॉलेजचं वातावरण, सगळ्या मुलांकडे फुल पॅन्ट होती आणि माझ्याकडेच एक फक्त पैजामा होता. तो मी घालून जात होतो आणि वडिलांकडे मी तक्रार केली. आणि तक्रार केल्यानंतर वडील म्हणाले की अरे याच्यात काय, पैजामा म्हणजे काय, आम्ही तर धोतर घालून कॉलेजमध्ये जात होतो. तर मी म्हटलं तुमचा जमाना वेगळा होता, आता जमाना वेगळा आहे. माझ्या वर्गात 60 मुलं आहेत आणि 59 मुलं पॅन्ट घालून येतात, मी एकटाच फक्त पैजामा घालून जातोय. तर तेव्हा भांडून मला पॅन्ट मिळवावी लागली. आणि मित्र, काळ कसा बदलतो आणि प्रश्न कसे सारखेच राहतात, त्याचं एक उदाहरण आपल्याला मी सांगू इच्छितो. मी जेव्हा मुंबईत आलो, लग्न झालं, मुलं झाली, माझा मुलगा 12वी झाला आणि नंतर तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेला. तर एक दिवशी कडे तो आला आणि तेव्हा मोबाईल नवीन नवीनच आलेले होते आणि मुलांना मोबाईल देणे म्हणजे मुलांना बिघडवणे, मुलांचं अभ्यासातून लक्ष बाहेर काढणे, अशी सगळी मानसिकता आपली होती. तर मला एक दिवशी तो सांगायला आला की माझ्या वर्गात 60 मुलं आहेत आणि 59 मुलांकडे मोबाईल आहे. म्हणजे पायजमाच्या ऐवजी मोबाईल. पायजमाच्या ठिकाणी मोबाईल आला. म्हणजे पिढी बदलते पण प्रश्न तेच राहतात, वास्तव तेच राहतं. अशी परिस्थिती आहे. आई वडिलांचे तुमच्यावर श्रमसंस्कार खूप झाले. खूप झाले, आणि खूप श्रमाच्या संस्काराचं दोन होते. एक तर ते स्वभावात एक तिडीक येते की नाही, मी आता कसंही करून श्रीमंती होणार. म्हणजे अमिताभ बच्चनची जसे सिनेमा होतो ना, की तो साधा माणूस असतो, नंतर वाटेल ते करून तो मोठा होतो. पण असं न करता तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक विचार करत गेलात. हो. तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणा की नंतर सुद्धा तुम्ही उजवी बाजू पाहणं, नवीन नवीन कल्पना हे करणं, हा इतरांसाठी, आणि त्याचबरोबर तुम्ही इतरांसाठी बरंच काही करत गेलात, फक्त स्वतः करता नव्हे. बरोबर. हा जो दृष्टिकोन होता हा तुमच्या वडिलांकडनं झाला असं म्हटलं तर तुमच्या आईविषयी तुम्ही थोडं लिहिलेलं असून सुद्धा मला आत्ता जे 125% झाले त्याच्यावर दिसतंय की जे टाइम मॅनेजमेंट, शिस्त आणि आदरयुक्त धाक वागावा, हा मला वाटतं वारसा तुम्हाला आईकडनं मिळाला असावा. अशा दोन्ही याचे अनेक मानसन्मान मिळवूनही, आणि थोडक्यात म्हणजे तो मला वाटतं परवाच्या दिवशी तुम्ही फॉरेनवर आलात. म्हणजे हे सगळे तुमचे दौरे चालूच असतात, पण तरी तुम्ही जमिनीवर, कारण मुळातले तुमच्या वडिलांचे पाय, जे मग असे पुस्तकाचं होतं माझ्या वडिलांचे फाटक्या ह्याच्यातले पाय वगैरे, ते वडिलांचे पाय शेतीत होते. ते 25 किलोचं वजन उचलायला सुद्धा कुठलाही त्यांना श्रम वाटत नव्हते. अशा स्वरूपाचे संस्कार हे शिकवत नाही, हे बघून आपण शिकतो आणि ते मुलांवर, आणि ह्याचं महत्त्व मला जास्त वाटतं. वडिलांविषयी हे झाल्यानंतर तुम्ही नंतर मग सायन्स ह्याच्यामध्ये BRC मध्ये हे झालात. त्याच्या आधी आनंदराव, म्हणजे माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण त्याच्या आधी झालं. म्हणजे मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 1975ला ॲडमिशन घेतली आणि तेव्हा इमर्जन्सी सुरू झालेली होती. आणि त्याच्या आधी मी BSc केलं, नंतर BTech केलं. BSc झाल्यानंतर आणीबाणी सुरू झाली आणि माझे वडील भारतीय जनसंघाचं काम करायचे. मी शाखेत जाणारा स्वयंसेवक. आणि त्याच्यावर सगळ्या संघावर बंदी आली, जनसंघावर बंदी आली, तर वडिलांना अटक झाली आणि मिसामध्ये वडील बंदी झाले. आणि मग माझ्यासमोर एक काळोख निर्माण झाला. आता हा मिसा किती दिवस चालणार माहिती नाही, वडील किती दिवस आतमध्ये राहतील माहिती नाही. आता आपलं म्हणजे शिक्षणाची इच्छा खूप होती, पण आता शिक्षण बंद झालं, आता सगळे पुढचे रस्ते थांबले.
आता आपण नोकरी करायची छोटी मोठी शिक्षकाची जी काय मिळेल ती, आणि शेती करायची. आणि म्हणून मी गावाला गेलो, गावातल्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी सुरू केली आणि शेतीतले कामं सुरू केले. इथे आता आपली इति कर्तव्यता आयुष्यातली आपल्यासमोर आलेली आहे, हे समजून मी सुरू केलं. काही दिवसानंतर एक पत्र माझ्या घरी आलं. मी अर्ज बऱ्याच ठिकाणी करत होतो ॲडमिशनसाठी, आणि पत्र आल्यानंतर त्या पत्रात असं लिहिलं होतं की तुम्ही मुलाखतीसाठी या. पत्र होतं लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर या इंजिनिअरिंग कॉलेजचं. आणि पत्रातली भाषा काही समजेल अशी नव्हती. म्हणजे ज्या व्यक्तीने लिहिलं होतं त्याला आपलं नाव समजावं असं वाटत नव्हतं, म्हणून त्याने ते मुळक्या तुळक्या याच्यात करून पाठवलं. आणि सुदैवाने पॅरोलवर माझ्या वडिलांची 15 दिवसांसाठी सुटका झाली आणि ते घरी आले. आणि घरी आल्यावर मग ते पत्र त्यांनी बघितलं, तर ते म्हणाले की अरे तुझ्या मित्राचं पत्र आलेलं आहे. मी सांगितलं की नाही, माझ्या मित्राचं तर काही नाही, माझा तर असा मित्र नाही, तुमचा मित्र असेल. ते म्हणाले की असू द्या, काय असेल ते, पण आपण जाऊन बघू. आणि जाऊन बघू म्हटल्यानंतर आम्ही दोघेही जण पत्रोटवरून नागपूरला निघालो. आणि नागपूरला निघालो म्हणजे कसे, तर हॉटेलमध्ये जेवायचं नाही, शिदोरी घेऊन 2 दिवसांची. आणि जनसंघाची ती भगवी टोपी वडिलांनी तेव्हाही घातलेली होती. इमर्जन्सी सुरू होती. आम्ही त्या कॉलेजच्या प्रांगणात गेलो आणि कॉलेजच्या परिसरात गेल्यानंतर एका प्रोफेसरने आम्हाला बोलवलं. त्याने ती भगवी टोपी पाहून आम्हाला बोलवलं आणि त्याच्या कॅबिनमध्ये नेलं. प्रोफेसर वैद्य त्यांचं नाव. आणि ते म्हणाले, अरे तुम्ही काय वेडे आहेत की काय आहे, इमर्जन्सी सुरू आहे आणि तुम्ही भगवी टोपी घालून इकडे मोकळेपणाने फिरतायत. वडील त्यांना म्हणाले की काय नाही, मला अटक झालेली होती, मी पॅरोलवर आलेलो आहे आणि पुन्हा मला अटक होणारच आहे, मी जाणारच आहे, त्याच्यामुळे टोपी कशाला सोडायची. मग त्यांना आम्ही ते पत्र दाखवलं आणि ते पत्र त्यांनी ओळखलं की हा, हे आपल्या हेड क्लार्कचं पत्र आहे आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटा. त्यांची आम्हाला त्यांनी भेट करून दिली. आणि ते म्हणाले की हो, तुमच्या ॲडमिशन्ससाठी तुम्हाला कॉल दिलेला होता, पण तुम्ही वेळेत आलेले नाही, तर त्याच्यामुळे तुमची ॲडमिशन होऊ शकली नाही. पण तरी काही जागा शिल्लक आहेत, तर मी डायरेक्टरला विचारून बघतो. त्यांनी डायरेक्टरला विचारलं. त्यांना सांगितलं की हा मुलगा इलिजिबल होता, पण तो वेळेत पोचू शकला नाही काही कारणास्तव, पण आपल्याकडे जागा शिल्लक आहे, त्याला दिलं तर बरं होईल. आणि डायरेक्टर एक चांगल्या हृदयाचा होता आणि त्याने त्याची विनंती ऐकली आणि मला कॉलेजमध्ये ॲडमिशन इंजिनिअरिंगला मिळाली. असं कॉलेजमध्ये आनंदराव सुरू झाला. पण पुन्हा वडील जेलमध्ये गेले आणि माझ्याकडे काही पैसा नाही. काही दर माझ्यासोबत शिकणाऱ्या मुलांना 1 तारखेला मनी ऑर्डर यायची, मला काही मनी ऑर्डर यायची नाही. हॉस्टेलचं फीज होती, कॉलेजची फीज होती, मेसची फीज होती, तर मी कुठेच पैसे भरू शकत नव्हतो. वडील फक्त 10 रुपयेच द्यायचे, त्याचे 2 रुपये प्रवासात आणि 8 रुपयामध्ये महिना काढायचा. लक्षात घ्या किती कठीण परिस्थितीच्या परीक्षा आयुष्यात द्यायला लागतात. आणि तरीही सकारात्मक विचार सोडायचा नाही, कुठेतरी विरोधी नाही जायचं. हे जास्त कौतुकाचं वाटतं. आणि मी काही पैसे मेसचे भरू शकत नव्हतो. तर पण जिद्द तर खूप होती, इच्छा तर खूप होती, अभ्यास तर करायचा होता. अभ्यास करायला पुस्तकं लागतात, पण माझ्याकडे पुस्तकं नसायचे. हॉस्टेलमध्ये बरेच मुलं अशी होती जे श्रीमंतांची होती आणि नवीन पुस्तक निघालं की ते घेऊन यायचे आणि आले की ते पुस्तक माझ्याकडे आणायचे की अरे सुरेश, हे पुस्तक वाचून झालं, यातले IMP आम्हाला लिहून दे काय काय आहे, आम्ही तेवढं फक्त वाचू, बाकी पुस्तक तू वाच सगळं. त्याच्यामुळे आयतच मला पुस्तक वाचायला मिळायचं आणि त्यांना मी IMP करून द्यायचं होतं. तर अशी पुस्तकं मला मिळाली. आणि मला एक ओल्ड सीपी अँड बेरर या संस्थेची 450 रुपये वर्षाची अशी एक स्कॉलरशिप मिळाली होती. तर ती स्कॉलरशिप वर्षातनं एकदाच मिळायची आणि तोपर्यंत माझे मेसचे पैसे तसेच न दिलेले असायचे. त्याच्यामुळे माझा रिझल्ट दरवेळेला विथेल्ड असायचा.
तो राखून ठेवला जायचा आणि बाकी मुलांचा रिझल्ट यायचा. मला ते खूप अवघडल्यासारखं वाटायचं की मी एकटाच आहे, माझा रिझल्ट नाही आला. मग ती स्कॉलरशिप मिळाल्यानंतर मी त्या मेसचे पैसे देत होतो, त्याची NOC घ्यायची, कॉलेजमधून एक पत्र घ्यायचं, युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आणि माझा रिझल्ट आणायचा. आणि मला तेव्हा आपल्याला सांगू इच्छितो आनंद असा व्हायचा की वर्गात तोपर्यंत कोणीतरी असा पहिला आलेला असायचा आणि मी जेव्हा माझा रिझल्ट घेऊन येत होतो तेव्हा त्यांना कळायचं की तो पहिला नाही आहे, सुरेश आवरे पहिला आहे वर्गातला. तर किती हे आपला रिझल्ट आपण पहिले आलो हे न समजणं आणि न समजण्याचं कारण पोट. कारण पोटाचे जे खाल्लेलं अन्न आहे त्याचे पैसे दिलेले नाहीत, ते जेव्हा चुकवू तेव्हा तुमचा रिझल्ट. हे कसं काय तुम्ही हे म्हणजे आपण म्हणतो सगळीकडे अंधार. मला वाटतं एक आठवण मगाशी तुमच्या पुस्तकात असताना की वडिलांना जेव्हा पकडलं तेव्हा तुम्हाला की गोळी लागली आणि वडील गेले असं एक बातमी तुमच्यावर आली आणि तुम्हाला की आता सगळा काळोखच आहे. काळोखच आहे म्हणजे. आणि त्या वेळेला तुम्ही कुठल्या जिद्दीने उभं राहिलात. हो हो हो. ते जरा म्हणजे तुम्हाला हे होतं का जास्त पर्सनल? नाही 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 नाही. ठीक. तरुण भारतमध्ये एक दिवशी बातमी आली म्हणजे तेव्हा 1974ची वेळ होती, मी BSc फायनलला होतो आणि विदर्भामध्ये कापूस सत्याग्रह तेव्हा सुरू होता आणि वडील त्याचं नेतृत्व करत होते. आणि अमरावती जिल्ह्यात बहिरम नावाचं एक ठिकाण आहे, त्या बहिरमला हा सत्याग्रह होता. आणि तेव्हा मला आठवते की सुधीर कुमार नावाचा DYSP तिथे होता आणि 5,000 शेतकरी बैलगाड्या घेऊन बैलगाड्यांमध्ये कापूस पूर्ण भरून विदर्भाची सीमा महाराष्ट्राची ओलांडायची आणि मध्य प्रदेशात जायचं, जिथे आपल्याला भाव जास्त मिळतो. 1.5 भाव तिथे मिळत होता. इथे एकाधिकार कापूस योजना लागू करण्यात आली होती, जिथे भाव कमी होता. आणि म्हणून ह्या बैलगाड्या घेऊन बैलांचा चारा त्याच्यावर भरून 4 दिवसाची शिदोरी घेऊन हे सगळे बहिरमला गेले आणि मध्य प्रदेशाची जिथे बॉर्डर येते तिथे ते सगळे अडवण्यात आले. अडवण्यात आल्यानंतर त्याच्यावर मग लाठीचार्ज झाला, अश्रुधूर झाला, गोळीबार झाला. त्या अश्रुधुरामध्ये माणसं तर सैरावैरा पळाली, पण त्या बैलांना काय कळणार अश्रुधूर म्हणजे काय. बैलांच्या डोळ्यात जेव्हा तो अश्रुधूर गेला तेव्हा बैल सैरावैरा झाले आणि मिळेल त्या बाजूला गाडी घेऊन ते पळायला लागले. सगळ्या बैलगाड्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अडकलेल्या अशा. आणि त्याच्यानंतर मग जी वडील तेव्हाही ती जनसंघाची भगवी टोपी घालून होते आणि गोळी कोणाला मारायची तर ज्याच्या डोक्यात भगवी टोपी आहे त्याला गोळी मारायची, अशा दिशेने ती गोळी सोडण्यात आली. आणि मग दुसऱ्या दिवशी मोबाईलचं जग नव्हतं किंवा सोशल मीडिया नव्हता. दुसऱ्या दिवशी तरुण भारतमध्ये ठळक बातमी आली की बहिरम सत्याग्रहावर गोळीबार, दादा हावरे ठार. मला धक्का बसला आणि मी अकोल्यात होतो आणि ती बातमी वाचल्यानंतर लगेच आम्ही गावाला यायला निघालो. जसं जसं गावाच्या जवळ येत होतो तशा तशा वेगळ्या वेगळ्या बातम्या येत होत्या की नाही दादा हावरे गोळी लागली, इंज्युअर्ड झाले, जिवंत आहेत. मग मी डायरेक्ट बहिरमला गेलो आणि बहिरमला गेल्यावर वडिलांना जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या जीवात जीव आला की वडील गेलेले नव्हते, वडील जिवंत होते. आणि तुळशीराम दुतोंडे नावाचा एक माणूस शेतकरी, तो दादांच्या भेटीला तिथे आला काही बोलायसाठी म्हणून, आणि तो आडवा आला आणि गोळी त्याला लागली. तर गोळीत तो दुतोंडे शहीद झाला. गोळीवर कोणाचं ते नाव लिहिलेलं असतं तसं ते झालं म्हणायचं. बरोबर होतं, परंतु तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही जे की 1-2 दिवस त्या काळोख्या रात्री घातले, बरोबर, त्यामुळे तुमच्या मनाची काय अवस्था झाली बरोबर. असेल. म्हणजे पहिला काळोख तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि दुसरा आणीबाणीच्या वेळेला दुसरा काळोख माझ्या डोळ्यांसमोर. तुमच्या मनातला दिवा तुम्ही दाखता ठेवला होता. दिवा लावणी सार अंधार मागे, बाहेरचा अन आतलाही. तुम्ही आतलाही घालवलात, त्याला कारण माझे वडीलच होते. म्हणजे माझ्या वडिलांचे वडील जरा लवकर वारले. म्हणजे ते वारल्यामुळे त्यांना मग शिक्षण सोडावं लागलं. इंटर सायन्समध्ये वडील होते आणि त्यांना शिक्षण सोडावं लागलं आणि घरची जबाबदारी, भावंडांची जबाबदारी
ती घेण्यामध्ये त्यांचं शिक्षण काही झालं नाही. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपली मुलं चांगली शिकली पाहिजेत आणि त्यांचा जोर खूप होता, त्यांची इच्छा खूप होती आणि त्यांची प्रेरणा प्रोत्साहन खूप होतं की काय मला करायला लागलेलं तरी मी ते करीन, पण तुम्ही शिका. आणि ती एक प्रेरणा, तो एक फोर्स वडिलांचा असल्यामुळे मग शिकावं हे आमच्या याच्यात खूप होतं. तुम्ही एक असं तुमच्या भाषणामध्ये एक वाक्य बोलला होतात की उपेक्षित अभावग्रस्त अवस्थेत जे होतं ना ते खरं शिक्षण. परिस्थिती शिकवते ते शिक्षण, परिस्थितीसारखा शिक्षक नाही. या सगळ्याचं मला वाटतं तुम्ही जे आता काही वर्णन केलं किंवा अशा अवस्थेतनं केलं, पैशाची कमतरता, वडिलांचं कार्यकालीमुळे आणि ह्या सगळ्याच्या प्लस मायनस करता करता मग शेवटी तुम्ही BA, मी थोडंसं लवकर घेतो, तर BARC कडे कसं काय तुम्ही त्या म्हणजे एकदम सगळी लाईन सोडून एकदम संशोधकाच्या भूमिकेत कसं काय गेला? मी इंजिनियर झाल्यानंतर मला असं वाटत होतं की आणखी खूप शिकावं, पण परिस्थिती अशी होती की नोकरी करणं गरजेचं होतं. पण गोल्ड मेडल मिळालं होतं तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये. हो, इंजिनिअरिंग मध्ये तरी सुद्धा का नोकरीची ऑफर आली म्हणून पटकन स्वीकारली? नाही, म्हणजे ऑफर येण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मी राहत होतो खेड्यामध्ये, जिथे एकही न्यूजपेपर येत नव्हता, मॅगझिन येत नव्हतं, टाइम्स ऑफ इंडिया नाही, कुठला पेपर नाही. माझ्याकडे काही पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज हे काही मला कळत नव्हतं. तर एक देशपांडे नावाचा मित्र माझा मुंबईत राहत होता, राम देशपांडे, आणि संतोष बोरगावकर हा अकोल्याला राहत होता. तर हे दोघेही जण मला कात्रणं करून पोस्टाने पाठवायचे आणि मी त्यानुसार मग अर्ज करायचा. तर मी 3 ठिकाणी अर्ज केला. एक BARC मध्ये अर्ज केला, एक हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेडमध्ये अर्ज केला आणि एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अर्ज केला. तिन्ही ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जे शिक्षण होतं ते PhDचं होतं आणि मला ते शिकावं खूप वाटत होतं, पण अर्थार्जनाची पण आवश्यकता होती, नीड होती. माझ्या मागे 6 भाऊ बहीण शिकायला बाकी होते अजून. आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेडमध्ये ती फक्त नोकरी होती, त्याच्यात काही शिक्षण नव्हतं. पण BARC मध्ये असं मला कॉम्बिनेशन मिळालं की तिथे न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन होतं आणि त्याच्यानंतर ॲश्युअर्ड नोकरी होती, स्टायपेंड होता, आणि म्हणून मी मग BARC मध्ये प्रवेश घेण्याचं ठरवलं. BARC झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रावीण्यामुळे, तुमच्या हुशारीमुळे अनेक ठिकाणी तुम्हाला भारताचे हे म्हणा किंवा BARC तर्फे पाठवण्यात आले. तुमच्या व्हिएन्ना मधला एकदा जरा आठवण सांगा ना की तुम्हाला काय अनुभव आला? जरूर जरूर. व्हिएन्ना म्हणजे अणुशास्त्रातली एक काशी असं म्हणूया आपण त्याला, की जिथे ॲटॉमिक एनर्जीचं इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीचं एक हेडक्वार्टर आहे आणि तिथे जाण्याची मला संधी मिळाली आणि तिथे जाणारीची जी अणुशास्त्रज्ञांची टीम होती त्याचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली. तर तिथे बरेच विषय तिथे प्रेझेंटेशन झालं आणि तिथे 27 देशांचे सायंटिस्ट त्या ठिकाणी आलेले होते. त्यातले जपानीज 4 जण होते आणि आम्ही इंडियन्स आहोत असं म्हणून ते आमच्या जवळ आले आणि असं वाकून नमस्कार करायला लागले. आजही आपण जपानमध्ये गेलो तर ते वाकून नमस्कार करण्याची त्यांची पद्धत आहे. आम्हाला वाटलं की ओशाळल्यासारखं थोडंसं झालं की आम्ही की वी आर नॉट सो ग्रेट की तुम्ही आमच्यासमोर वाकावं असं. तो म्हणाला, नाही तसं नाही आहे, तुमच्यासमोर आम्ही वाकत नाही आहे, तुम्ही आमच्या बुद्धाच्या देशातले आहात, त्या बुद्धाच्या समोर आम्ही वागतो आहे. भारतीय तत्वज्ञानाचा हा केवढा मोठा विजय. हो, म्हणजे आम्हाला वाटायचं की भारताचा केवढा मोठा म्हणजे अभिमान या लोकांना आहे, जेवढा आपण घेतला पाहिजे, आपल्यातही तो नाही आहे. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी होती की म्हणजे शास्त्रज्ञ प्रयोग करणार, काम करणार, त्याचे निकाल येणार आणि मग त्याचं कुठेतरी इम्प्लिमेंटेशन होणार. पण आपण लावलेला शोध, आपण निर्माण केलेली एखादी वस्तू किंवा काम, त्याचं आपल्याच आयुष्यात एक वास्तुरूप प्रतिबिंब तयार व्हायला मिळणं, आपल्या याची देही याची डोळा पाहायला मिळणं, हे फार दुरावस्था आहे. म्हणजे त्याला 50 वर्ष 100 वर्ष लागतात त्याचा रिसर्च जो आहे तो प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनमध्ये येण्यापर्यंत.
पण माझं भाग्य असं मला वाटतंय की माझं पहिलं काम जे होतं ते न्यूक्लिअर सबमरीनवरती होतं. आणि न्यूक्लिअर सबमरीनमधली जी अणुभट्टीतली हीट असते, ती हीट कुठलीही मशिनरी न वापरता, पंप न वापरता नॅचरल वेने बाहेर कशी काढायची, तर याच्यावरचं ते संशोधन होतं. आणि ते मी 4 वर्ष पहिल्या केलं. आणि तो रिपोर्ट तयार झाला, त्याचे पेपर्स पब्लिश झाले आणि ते तसंच राहून होतं. म्हणजे दिस वॉज 79 to 94, 84 पर्यंत. आणि तोपर्यंत पेपर्समध्ये, रिसर्चमध्ये त्याचं सगळे लोक वाचत होते, वापर करत होते. पण 2015 साली जेव्हा पहिलं न्यूक्लिअर सबमरीन भारताने तयार केलं, INS अरिहंत नावाचं, आणि ते इंडियन नेव्हीच्या ताफ्यामध्ये दाखल केलं, त्या INS अरिहंतमध्ये माझा रिसर्च वापरण्यात आला होता. आणि अभिमानाची गोष्ट. हे ऐकल्यानंतर म्हणजे जे समाधान आपल्याला आयुष्यभराचं वाटावं, आंतरिक समाधान, तर ते समाधान त्याचं मला लाभलं. हा एक सायंटिफिक असा सगळा सुखाने चाललेला संसार, गृहलक्ष्मी खुश, लक्ष्मी नॅचरली येत होती आणि तुमचं शिक्षणाची आवडी सगळीच आहे. हे सगळं सोडून तुमच्या आयुष्यातला दुसरा अंक तुम्ही चक्क दगड विटा चोन्याच्या आकाशात कसं काय केलात? थोडीशी माहिती असेल तर सांगा. म्हणजे रस्ता चुकला का, तुम्हाला आवडच ती नव्हती, किंवा काही नोकरीतले काही प्लस मायनस याच्यामुळे? नाही, असंही नाही. आय वॉज एन्जॉईंग माय सायंटिफिक पॅशन. आणि मी खूप आनंदी होतो. मला त्याच्यातच आणखी पुढे पुढे जायचं होतं. पण माझ्या एक बार्क डेज नावाचं पुस्तक मी लिहिलेलं आहे, BRCचे दिवस. तर त्याच्यात मी एक शेवटी कविता लिहिलेली आहे की त्या कवितेचं शीर्षक असं आहे की यू हॅव टू गो वेअर लाईफ टेक्स यू. म्हणजे आपले प्लॅन्स खूप असतात, आपल्या आशा आकांक्षा खूप असतात, पण नियतीने तुमच्यासाठी काहीतरी आखून ठेवलेलं असते. आणि अल्टिमेटली यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट थिंग. आणि झालं असं की बांधकाम व्यवसाय हा आमचा फॅमिली बिझनेस. माझा लहान भाऊ सतीश तो बघत होता, आर्किटेक्ट होता. पण 2005 साली त्याचा एक अपघात झाला कारमध्ये आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. तर त्या दुर्दैवी मृत्यूनंतर मग मला निर्णय घ्यावा लागला की मी BRCमधून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि मग पूर्ण वेळ या व्यवसायामध्ये आलो. तोपर्यंत मी एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो आणि पार्ट टाईम होतो, बॅकग्राऊंडमध्ये होतो. म्हणजे तुम्ही शिक्षणाकरता, जीवनाकरता अनेक गावांची धूळ म्हटलं तसं, पायावर चढली 10 गावाची धूळ, आसक्ती रचते रोज नवे हे खेळ. तुमच्या आयुष्यातले हे सगळे चढ उतार पाहिले तर कुठली लाईन, कुठे छान चांगलं व्हिएन्नासारखं प्रतिनिधित्व तुम्हाला मिळालं होतं? इथे तुमच्या ह्याच्यावर एक अणु हे शास्त्रावर आधारित तुम्ही जो काही शोधन निबंध लिहिला होता, त्याच्या आधाराचा उपयोग केलेली पाणबुडी इथे आली. हाच मोठा सन्मान. पुढे सगळं दिसतंय क्षितिज, आवडीचं क्षेत्र, हे सगळं सोडून तुम्ही या दगडविटांच्या ह्याच्यामध्ये आलात. याच्यामध्ये तुमचा निर्णय कदाचित भावनिक असू शकतो, पण गृहलक्ष्मी किंवा घरच्या, आता मुलंही तेव्हा थोडीफार मोठी झाली होती, त्यांचं तुम्हाला पाठबळ होतं का, विरोध होता का? एक थोडासा खाजगी प्रश्न विचारतो पण. कसं आहे, तुमचे प्रश्न खरे आहेत आणि तुमच्या प्रश्नाला खरंच उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे बरं उत्तर देऊन बरं नाही म्हणजे खरं सांगावं का बरं सांगावं असा जो चॉईस असतो, तर ते खरं सांगितलं पाहिजे. तर मी थोडा इम्पल्सिव्ह आहे आणि इमोशनल आहे. तर माझ्या आयुष्यातले बरेचसे निर्णय मी इमोशन आणि इम्पल्सिव्हने घेतलेले आहेत. आणि हा नोकरी सोडण्याचा निर्णय जो होता, हाही इम्पल्सिव्हली आणि इमोशनलीच घेतलेला होता. परिस्थितीची आवश्यकताही ती होती. म्हणजे माझी पत्नी आता समोर आहे, पण मी बायकोलाही विचारलं नाही नोकरी सोडताना, किंवा मुलांनाही विचारलं नाही नोकरी सोडताना. त्यांनी ते मगाशी मला मी त्यांच्याकडे बघतानाच कळलं की तुम्ही सगळं हे परस्पर केलेलं होतं. पण त्यांनी आयुष्यभर कधी तक्रार केलेली नाही आहे. त्यांचे 1,200 मार्कांनी जे दिलेत ना, त्यातल्या स्वभावातला तो गुण आहे. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे क्षेत्र अजिबात वेगळं, पण तिथेही तुम्ही स्वस्थ बसला नाहीत. तिथेही तुमच्या मनातली जी, तुमच्या वडिलांची जी प्रेरणा होती की इतरांसाठी काहीतरी करावं,
स्वस्त किंवा जरा तर ज्या लोकांकडे नाही आहेत त्या लोकांना मदत येईल म्हणून तुम्ही नॅनो हाऊसिंगवर खूप संशोधन केलं स्वतः बरोबर. आणि त्याचं एक पुस्तक लिहिलं. वास्तविक तुम्ही काही सिव्हिल इंजिनियर नव्हतात किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर नव्हतात, बरोबर. पण त्या नॅनो हाऊसिंगमध्ये म्हणजे कमीत कमी खर्चात सगळ्या थोडक्यात म्हणजे हवा, पाणी, पाऊस, ऊन या सगळ्याचा विचार करून कमी खर्चात जास्तीत जास्त जागा आणि सामान्य माणसाला मिळेल. बरोबर. या नॅनो हाऊसिंगवर नुसतं संशोधन विचार केलं नाही तर त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्या मित्रांनी वाचल्यानंतर ते म्हणले, अरे काय लिहिलंयस तू, आम्हाला जो विचार काय एखाद्या आर्किटेक्टला किंवा इंजिनिअरिंगला तो सुचणार नाही, एवढं नॉलेज तू अनुभवात ना घेतलंयस, तू युनिव्हर्सिटीत सबमिट कर. त्यांच्या आग्रहावर मुंबई युनिव्हर्सिटीला सबमिट केलं आणि ह्या माणसांनी 60व्या वर्षी PhD मिळवली. आता गंमत बघा, सायंटिस्ट कुठे आणि बांधकाम क्षेत्रातली PhD कुठे, आणि त्या नॅनो हाऊसिंगचं अतिशय सुंदर, माझं ते पूर्ण वाचून व्हायचं आहे. पण खरोखर कौतुक वाटतं की माणसाच्या अंगामध्ये किती प्रतिभा असू शकते, किती सुप्त ह्या म्हणतात तसं. हे कसं काय तुम्ही, आणि आता वेगळ्या क्षेत्रात तुम्ही रमलाय का आणखीन तिसरा अंक बघायचा आहे कुठे? हे ते नॅनो हाऊसिंगचं पुस्तक आणि माझ्या PhDचा हा रिझल्ट. तर त्याचं झालं असं की 2008 मध्ये अमेरिकेची लेमॅन ब्रदर्स नावाची जी एक इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी होती ती कोलॅप्स झाली. आणि ती कोलॅप्स झाल्यानंतर ती इतकी मोठी कंपनी होती की त्याचे जे हादरे होते ते सगळ्या जगभर गेले आणि जगभरात बिझनेसमध्ये रिसेशन आलं, तसं भारतातही रिसेशन आलं. आणि आता मी थेअरी वाचलेली होती की प्रत्येक बिझनेस जो जातो तो 4 स्टेप्समधून जातो. तर इनिशियल त्याचा इंट्रोडक्शन पिरियड असतो, नंतर ग्रोथ फेज असतो, स्टॅबिलायझेशन फेज असतो आणि डिक्लाइन फेज असतो. तर डिक्लाइन फेज हा प्रत्येक बिझनेसमध्ये येतोच. पण व्हॉट इज द सोल्युशन ऑन दॅट डिक्लाइन फेज, तो जर आला तर काय केलं पाहिजे की इनोव्हेशन इज द सोल्युशन. आणि तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या प्रॉडक्टमध्ये, प्रोसेसमध्ये तुम्ही इनोव्हेशन केलं पाहिजे. आणि म्हणून नॅनो हाऊसिंग इज द इनोव्हेशन इन हाऊसिंग. मी काय केलं की त्याला एक 27 प्रिन्सिपल्स, काही इंजिनिअरिंग, काही टेक्निकल, काही आर्किटेक्चरल असे त्याला काढले. त्यातले 2 साधे प्रिन्सिपल असे होते की घराचा आकार 25% कमी करायचा आणि त्याचा दर जो आहे तो 25% कमी करायचा, म्हणजे घराची टोटल किंमत जी आहे ती 50%वर आली. आणि मग हे कसं करायचं, तर याला मास बाईंग, त्याचं जे काय इकॉनॉमिक्स आहे ते त्या स्केलवरती ठरवायचं. एक मोठी कॉलनी घ्यायची, 4 घरांची किंवा 15 घराची बिल्डिंग नाही बांधायची, तर 500 घरांची बिल्डिंग बांधायची. तो जो व्हॉल्यूम होतो त्या व्हॉल्यूममध्ये तुम्हाला बरीचशी इकॉनॉमिक्समध्ये सूट सवलत मिळू शकते. टेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन्स काही करायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये इकॉनॉमिक्समध्ये ॲडजस्टमेंट करता येते आणि अशा पद्धतीने तो रेट 25% कमी करता येतो. तुम्ही जेव्हा पहिला प्रोजेक्ट असा लॉन्च केला नॅनो हाऊसिंगचा आणि ज्याच्यामध्ये घराची किंमत 50%वर आली होती आणि लेमॅन ब्रदर्स फेल्ड इन सप्टेंबर 2008, मी डिसेंबरमध्ये हा प्रोजेक्ट लॉन्च केला. 750 घरांचा तो प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्ट लॉन्च करण्यासाठी एक छोटासा पेंडॉल बनवला होता जिथे 100-1 लोक मावतील. त्या दिवशी त्या पेंडॉलमध्ये 1000 लोक त्या ठिकाणी आले आणि त्या पेंडॉलमध्ये काही मावू शकले नाही. मग ते पेंडॉलच्या बाहेर रस्त्यावर गेले. रस्ता ब्लॉक झाला. रस्ता ब्लॉक झाल्यावर तिथे पोलीस आले आणि पोलीस आले तर ते सगळीकडे बातमी पसरली की हे हावरेंच्या स्टॉलवर काय चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो तिथे जे आले होते लोक सगळे चेक घेऊन आलेले होते. मला त्या दिवशी अनेकांचे फोन आले, मंत्रालयातूनही फोन आले. कोणी काही असं म्हटलं नाही की त्याला कन्सेशन द्या की काय द्या. फोन असेच होते की साहेब आमचा माणूस तिथे आलेला आहे, त्याचा कृपया त्याचा चेक घ्या. आणि ते एका दिवशी आम्ही काही हाताळू शकलो नाही इतक्या माणसांना. ते 3-4 दिवस चाललं आणि 750 घरं या 3-4 दिवसात सगळेच्या सगळे बुक झाले. हा एक विक्रम आहे. मला वाटतं आलेल्या पोलिसांनी सांगितलं असतं आम्ही अर्ज करतो, आम्हालाही त्याच्यामध्ये घरं द्या. नाही, त्याच्यानंतर काय झालं की हे नॅनो हाऊसिंग वाऱ्यासारखं पसरलं आणि मग मला ठिकठिकाणी बोलावणं झालं महाराष्ट्रभरातल्या शहरांमध्ये, भारतातल्या शहरांमध्ये. आणि मग तो नॅनो हाऊसिंगचा विषय मी सगळीकडे मांडला. तो अनेकांनी स्वीकारला आणि त्यांनाही फायदा त्याचा झाला.
अनेक राज्यात तो पसरला. एक हा जसा आपण एखादे उद्योग असतो आणि त्याचं जर हे करतो, ही एक कल्पना इथे रुजली, ती प्रत्यक्षात तुम्ही आणलीत आणि त्याच्या बळावर हे पसरलेल्या ह्या सगळ्या शाखा, वटवृक्षाच्या शाखा जातात. आणि याबद्दल मला वाटतं अनेक राज्य सरकारनी सुद्धा तुम्हाला सन्मानाने बोलवून तुमचे सन्मान केले, तुमची लेक्चर्स दिली, तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवायला सांगितलं आणि त्याच्यातनं हे बहुमान सगळं मिळत गेले. आता आपण जरा थोडंसं वेळेकडे बघताना आता तुमच्याकडे जरा साईबाबांकडे वळूया. एकदा तुम्ही मगाशी यांनी सांगितलं विशाखाताईन तसं बायकोवर एकदा किंवा दोनदा गेला होतात आणि मग गर्दी बिर्दी, हातातला नारळ कुठे, फुलं कुठे, आणि मी आता पुन्हा साईबाबांच्या दर्शनाला येणार नाही, तुझं तू जायला जा, असं सांगितलं. ह्या सगळ्यानंतर एक दिवस तुम्हाला, आता तुम्ही RSSचे आहात, तुम्ही ह्याच्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की साई संस्थांची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय, पटकन तू म्हटलं, तुझ्यावर सोपवतोय, मला खात्री आहे तू ती प्रामाणिकपणे निस्तारची. याचं कारण थोडंसं असं झालं होतं, बिंग चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मी थोड्याशा त्या भूमिकेतनं सांगतो आपल्याला, की अनेक धर्मसंस्था किंवा अशा ज्या आपल्या आहेत तिथे अनेक प्रकारचे गैरव्यवहार चालू असतात, पेपरात येतात, नाही येतात, हे सगळे. आणि शिर्डीच्या साईबाबांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असत की म्हणजे थोडक्यात खर्च 2 लाखाचा असेल तिथे 4 लाखाचा दाखवा वगैरे वगैरे अशा पद्धतीने. हे सगळं असताना त्यांना तुमची निवड करावीशी वाटली आणि तुमच्या मनात कुठेतरी तो हातातनं गेलेला धक्काबुक्कीन सगळं असताना हे तुम्ही कसं काय स्वीकारलं? खरं म्हणजे मी त्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा बाहेर आम्ही लोटल्या गेलो, दर्शन काही झालं नाही. बाहेर आल्यावर मी वैतागलो आणि बायकोला सांगितलं की आता ही माझी शेवटची शिर्डीची ट्रिप आहे, याच्यानंतर मी काही शिर्डीला येणार नाही आणि मी गेलो पण नाही. पण देवेंद्रजींचं निमंत्रण आलं आणि भेटीला मी गेलो आणि त्यांनी तेव्हा जे सांगितलं की असं असं आम्ही तुमच्याबद्दल विचार करतोय, तर मी त्यांना माझ्यासोबत घडलेली गोष्ट सांगितली आणि मी म्हटलं की मी तर बाबांना सांगून आलो आहे तिथे की मी आता येणार नाही. तर ते हसले आणि ते म्हणाले की बघा कदाचित बोलावणं आलं असेल, आणि तेवढा तो संकेत मी घेतला. आणि दुसरं ते असं म्हणाले की तुमचं प्रोफाईल आम्हाला तिथे सुटेबल वाटतं, तिथे लोक जे गेले आतापर्यंत त्यांनी फक्त खाण्यापिण्याचंच काम केलेलं आहे आणि तुम्ही ते करणार नाही, तुम्हाला त्याची गरज पण नाही आहे आणि म्हणून तुम्ही जावं असं आम्हाला वाटतं. आणि तो संकेत घेऊन मी गेलो आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याच्यामुळे मी तिथे मनसोक्त आणि भरपूर काम करू शकलो. या मनसोक्त कामाचे, मनसोक्त हा शब्द त्यांनी वापरला, या कामाचे काही तुम्हाला उदाहरण मी सांगतो, कारण ते वाचताना अंगावर काटा येतो असं होतो की काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे तिरुपतीला केशदान करतात, म्हणजे आपले केस कापून येतात लोक. यांनी इथे रक्तदानाची पद्धत काढली बघा आणि ती यशस्वी करून दाखवली. म्हणजे इतर रक्तदानाच्या पिढीमध्ये अमुक रक्त संपलंय जरा बोलवा, आणि इथे आता बाटल्या संपल्या, तुम्ही आता उद्याला या किंवा परवाला यावा अशी वेळ यावी, ही कल्पना सुरेशजींची आहे. तुम्हाला माहिती आहे रोज 50,000 ॲव्हरेज लोक तिथे साईंच्या दर्शनाला येतात आणि ह्या दर्शनाला प्रसाद फुकट वाटला जातो. ते एका तासामध्ये थोड्या पोळ्या अमुक तमुक करता करता कुणीतरी तिथे 20,000 पोळ्या एका तासाला होतील. सुरेशजींचा संकल्प आहे, फक्त वाढतायत, खाणी वाढतायत त्या लोकांची आलेली सगळी. 40,000 एका तासाला हे होईल अशा स्वरूपाची यंत्रसंपदा त्यांनी सोय केलेली आहे, करण्याचं उद्दिष्ट आहे. आणखीन एक त्यांनी सांगितलं की आपण 2 गोष्टी करूया. आपण देवस्थान कशाला जातो तर साईंचं मुखदर्शन, काही बाकी सगळं होत नाही, ती भरभर गर्दी असते. त्याच्यात त्यांनी टायमिंग आणलं, म्हणजे कसा शास्त्रज्ञ आपल्या ज्ञानाचा कसा उपयोग करू शकतो भक्ती याच्यात. म्हणून मी मागाशी म्हटलं की भक्तीने हे म्हटल्यानंतर ते वेगळं तीर्थ होतं. तसं झालं. त्यांनी बाबा समजा उद्या करकऱ्यांना वाटलं की ते दर्शन आलं तर ते करकर तुमच्या 3 ते 4 मध्ये तुमचा स्लॉट आहे, म्हणजे मग शिर्डीत अजून सुद्धा करकरे 2-2:30 पर्यंत शिर्डीत इकडे फिरू शकता, फक्त 3 ते 4 मध्ये, आणि तुमचा नंबर लागतो. दुसरं, जर 50,000 लोक जात असतील सायंटिफिक, यांच्यातला सायंटिस्ट कसा जागा होता आणि केलंय त्यांनी, तर तेवढी पावलं तिथे चालली जातो. तर ही जी पावलं चालली जातात, या पावलाची इथे आपण जर 1, 2 किंवा 3 पायऱ्या केल्या तर प्रत्येक पायरीला फिरेल पायडल, असं मला टेक्निकली येत नाही, पण त्या ह्याच्यापासून काही निर्माण होईल. आणि मग यांच्यातला सायंटिस्ट म्हणाला की यातनं वीज निर्मिती होऊ शकते, आणि ह्याच्याकरता वेगळ्या कल्पनेतून हे सुरेश बाबू. आता कोण कुठला बिल्डिंग मधला, कोण कुठला न्यूक्लिअर सायंटिस्ट, पण ते कुठे उपयोगी पडलं बघा. ह्याच्या पलीकडे येताना
देवाचा चेहरा काही बदलता येत नाही. साईबाबांचा चेहरा सगळ्यांनाच असतो, असा आश्वस्त असा वाटतो. पण ह्यांनी काय सांगितलं, मला देवस्थानचा चेहरा बदलायचा आहे आणि तो बदलून दाखवला. सुरेशजीने असं केलं, तो समाजाभिमुख केला, सेवाभिमुख केला आणि भक्ताभिमुख सुद्धा केला. आज तिथली ITI इन्स्टिट्यूट जे आहे त्यातलं 90% लोकांचं प्लेसमेंट हे शिर्डीला होतं. तिथल्या 90% लोकांनी जर ITI केलं त्यांना जॉब्स लागतात आणि ते प्लेसमेंटसाठी तिथे जातं. हे सगळं हे तुमचा सहभाग म्हणतो मी, तुमचं एकट्याने काम केलेलं नाही पण निर्धाराने केलं. गंमत बघा, कितीही मोठ्या कारखान्यात म्हणजे आपण एक तो टेल्कोला किती 3,000 कर्मचारी आहेत, अमुक ठिकाणी बजाजकडे 15,000. शिर्डी संस्थानाचे 6,500 कर्मचारी आहेत. एवढ्या लोकांचं रोजगार, जेवण खाण, तक्रारी या सगळ्याला एक शिस्त आणली आणि एक एक कामामध्ये शास्त्रशुद्ध विचार करून, नुसते एकदा दरवाजातनं आत सोडले तो माणूस उभात नाही, चल ये तू टिळा लाव, त्याला टिळ्याचे दिले, त्याचे पैसे दिले. आणि ह्या सगळ्यामुळे त्यांनाही वाटायला लागलं की माझा आत्मसन्मान वाढतोय, पैसेही जास्त मिळतात. याला मी सायंटिफिक विचार म्हणतो. आणि ह्या सगळ्याची प्रेरणा 25 किलोचं डोक्यावर वजन घेऊन येणारे त्यांच्या वडिलांची असावी असं मला वाटतं. कारण ते स्वतःसाठी करत नव्हते, त्यांना काही नाही, ते स्वतःची शेती करत चांगले छान करत होते. पण नाही, मी इतरांसाठी करीन, ह्या प्रेरणेतनं ते सुरेशरावांचं केलेलं आहे. सुरेशराव, तुम्ही आणखीन एक सांगा ना की लंडनच्या मादाम तुसाचं तुम्ही पाहिलं आणि तुमच्या डोक्यात एक कल्पना आहे, ती शिर्डीच्या संस्थानात काय करायची हे स्वप्न आहे? माझ्या मनात असा विचार आला की शिर्डीला लोक जे येतात 50-60 हजार 1 लाखापर्यंत रोज लोक येतात आणि रोज नवीन नवीन असतात. म्हणून जशा रक्तदानाची एक तिथे मोहीम सुरू केली, म्हणजे रक्तदान किती वाढलं तर रोज 150-200 लोक रक्तदान तिथे करतात. त्याच्यानंतर 3.5 टन फुलं रोज बाबांच्या समाधीवर अर्पण होतात. फुलांची अगरबत्ती करायची. त्या फुलांची अगरबत्ती निर्माण केली आणि तो 5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्नाचा एक व्यवसाय झाला. एक वैज्ञानिक किती पद्धतीने निर्माण करू शकतो, म्हणजे हे फुलं दुसऱ्या दिवशी कचऱ्यात फेकली जायची, तर त्याच्यातून 200 महिलांना रोजगार मिळाला आणि मंदिराला 50 लाख रुपये म्हणजे 10% मंदिराला मिळाले, ते उत्पन्न झालं. अशा एका सोशल NGOला आम्ही ते काम दिलं आणि त्याच्यातून निर्मिती झाली. त्याच्यानंतर शिर्डी घासून पुसून सगळी स्वच्छ केली. म्हणजे देवस्थानं स्वच्छ असतात पण गाव गलिच्छ असतं. तर शिर्डीला एक इंडिया टुडेने सर्वे केला भारतभराच्या टेम्पल टाऊनचा आणि शिर्डीला राष्ट्रपतींच्या हस्ते 1ल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. तो पुरस्कार घ्यायला मी दिल्लीला गेलेलो होतो. आणि असं करता करता मग त्याच्यात असं आलं की शिर्डीमध्ये भक्त जे जातात तर त्यांना एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आला पाहिजे. आपण मंदिरात जातो कशासाठी, तर मंदिरात गेल्यानंतर जी आपल्याला दुकानदारी, कमर्शियल, हे जे बजबजपुरी बाजार असा जो दिसतो त्याच्यातून बरेच जण वैतागतात आणि आता मी येणार नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. तर एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स एक तुम्हाला आला पाहिजे त्या ठिकाणी गेल्यानंतर. तर त्याच्यासाठी तिथे काहीतरी योजना असल्या पाहिजेत आणि म्हणून मी एक साई नॉलेज पार्क तिथे असावा, ज्याच्यामध्ये एक मॅडम तुसद म्युझियम सारखा वॅक्स म्युझियम तिथे असावा. वॅक्स म्युझियममध्ये एक 101 राष्ट्रपुरुषांचे पुतळे असावेत आणि माणसं आपण पुस्तकातून पाहतो तसेच प्रत्यक्ष जर पाहिले तर त्याची एक वेगळी प्रेरणा माणसाला मिळते. आणि ते नुसतं पुतळे नको तर त्या ठिकाणी एक QR कोड असावा, तो तुम्ही स्कॅन करावा. स्कॅन केल्याबरोबर त्याची सगळी कुंडली तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल आणि तुम्ही बसल्या बसल्या एक पूर्ण माणसाचं चरित्र तुम्ही तिथे वाचू शकाल. तर हा एक प्रेरणा स्रोत जो आहे, हा प्रेरणा स्रोत सगळ्यांसाठी तो उपयुक्त ठरेल असं तुमचं स्वप्न आहे तिथे. हा, असं एक डिझाईन केलं पण माझा कार्यकाळ तेव्हा संपला आणि ते मला नाही इम्प्लिमेंट करता आलं, ते राहून गेलं. तुम्ही सहज बोलताना आता कुंडली म्हणालात, कुंडली शास्त्रावर तुमचा किती विश्वास आहे? म्हणजे लग्नाच्या वेळेला कुंडली बघितली गेली होती का? नाही, आमची तर नाही बघितली. माझे मुलांचे लग्न झाले तेव्हा ती पण मी बघितली नाही. आणि म्हणजे सायन्स हे 2 प्रकारचं असतं. एक असतं डिटर्मिनिस्टिक सायन्स आणि दुसरं असतं प्रॉबॅबिलिस्टिक सायन्स. म्हणजे 2 अधिक 2 केले तर 4 होतात
ते तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, रविवारी करा, सोमवारी करा, ते 4च होतात. दॅट इज कॉल्ड डिटर्मिनिस्टिक सायन्स. म्हणजे देर इज अ डेफिनेट रिझल्ट. दुसरं असतं प्रॉबॅबिलिस्टिक सायन्स. म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडला तर तुमचा कदाचित ॲक्सिडेंट होईल, याची प्रॉबॅबिलिटी 10% आहे. आता 10% आहे म्हणजे होईलच काय, तर होईलही कदाचित किंवा होणार पण नाही. म्हणजे 100 लोक गेले तर त्याच्या 10 लोकांचा ॲक्सिडेंट होईल, 90चा नाही होणार. म्हणजे देर इज अ प्रॉबॅबिलिटी. दॅट इज कॉल्ड प्रॉबॅबिलिस्टिक सायन्स. म्हणजे राशी भविष्य असेल, आणखी काही टॅरोट कार्ड असतील, आणखी वास्तुशास्त्र असेल, तर असंच एक हे कुंडली शास्त्र जे आहे, तर दीज आर ऑल प्रॉबॅबिलिस्टिक सायन्स. म्हणजे तुम्ही त्याच्यावर 100% डिपेंड राहू शकता काय, तर नाही राहू शकत. कारण ते डिटर्मिनिस्टिक नाही आहे, ते प्रॉबॅबिलिस्टिक आहे. पण या प्रॉबॅबिलिस्टिक गोष्टींचीच भीती लोकांच्या मनात एवढी घालून दिलेली असते की ते मग अनेक प्रकारचे उपद्व्याप त्याच्यातून करत सुटतात. मग त्याची शांती करा आणि ते सगळं करा. नाही मी तुमच्याशी थोडासा असहमत आहे, कारण मी शास्त्राचं असंच हे काय आहे, लग्नाच्या वेळेला कुंडली नाही नाही हा मंगळ आहे हे नको, याला 18पेक्षा कमी मार्क, ही जुळत नाही, हे तुझ्या वडिलांना वाईट, म्हणजे आहे काय, आपण चार्टर्ड अकाउंटंट झालो, हे झालंय काय. म्हणून मी तो शरद उपाध्यांचा कोर्स केला 14-15 महिन्याचा. आणि मग मला असं जाणवलं की ज्योतिषशास्त्रामध्ये 60 ते 65% गणित असतं, लक्षात ठेवा. 20 ते 25 लॉजिक असतं, आणि मग तुमचं इंट्युशन, बरोबर. म्हणजे ते टोटली टाकावू नये. तुम्ही जे प्रॉबॅबिलिटीज म्हणालात ते, त्यामुळे इट कॅन बी अ गाईडलाईन. बरोबर. प्रॉबॅबिलिस्टिक मी अशासाठी म्हणालो की तुमच्या कॅल्क्युलेशननुसार त्याची प्रॉबॅबिलिटी 90% येते, पण 100% येत नाही. 90% येते, 95 येईल कदाचित. पण म्हणजे डिटर्मिनिस्टिक सायन्स जे 100% येतं, प्रॉबॅबिलिस्टिक सायन्स 99% पर्यंतही जाऊ शकतं. आपण JNPT ते विश्वस्त होतात, हो. आणखीन तिथेही आपलं चांगलं. या व्यतिरिक्त तुम्ही एक वेगळंच केलं. टीव्हीवर लोक कुठल्या तरी, आपण मी टीव्हीवर आलो, टीव्हीवर भाषण, तुम्ही एक वेगळ्या प्रकारे टीव्हीवर आलात, अनेक भाषणं केलीत, अनेक तऱ्हेचे विषय हँडल केलेत. आणि तुमच्या वडिलांनी जी दिलेली शिदोरी म्हणतात ना, 4 दिवसाचं अन्न, तशी तुमचं शिदोरी पुस्तक वाचलं नाही. आय वॉज व्हेरी मच इम्प्रेस्ड. मी सगळं वाचलं नाही. अनेक ठिकाणी तुम्ही अनेक भाषणं करता, पण या सगळ्या शिदोरीतून तुमचं एक मात्र नक्की लक्षात राहतं, त्यातला जो भक्तिभाव आहे हा तुमचा कुठेही गेला नाही. ज्या ह्याच्यात जाता तुम्ही उत्तेजन देणार, वास्तविक सर तुम्ही इतक्या थोडक्यात म्हणजे चढ उतार झालेले आहेत किंवा ठेचा खाल्लेले आहेत, पण आपल्या पावलांच्या ठेचा ह्या आपणच सांभाळायच्या असतात, त्या दुसऱ्यांकडे आपण त्याच्याकरता हे मागायचं नसतं. अशा स्वरूपाचं तुम्ही हे पुढे केलं. तर ही जी वृत्ती तुमची आलेली आहे, ही आता यूट्यूब म्हणा, इतर ठिकाणच्या भाषणातनं ह्या तुमचा पॉझिटिव्हनेस हा येतो कुठनं एवढा? एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं माणूस जर खंतावून जातो, नको हे सगळे असे लोक फसवण, असं नाही. कदाचित ते 5% असतील, वपू काळ्यांचे एक म्हणतो, पण 5% लोक खरेच चांगले असतात, बाकीचे सगळे दोष काढणारे कुठे काय असतात. मग हे 5%तलं आपण व्हावं असं तुम्हाला वाटतं का? माझं निरीक्षण असं आहे की जे आपल्यासमोर प्रतिमा उभ्या केल्या जातात की देव, दानव, राक्षस, म्हणजे एक काळ असा देवांचा होता, एक काळ राक्षसांचा होता, एक युग यांचं होतं, वगैरे वगैरे. तर माझं असं मत झालेलं आहे की देव दानव हे सदा सर्व काळ राहिलेले आहेत. आजही देव आहेत, आजही दानव आहेत. म्हणजे ह्या प्रवृत्ती आहेत, ह्या प्रवृत्ती माणसांमध्ये असतातच. बरं, एकाच माणसांमध्ये दैवी प्रवृत्ती पण असते, पण दानवी पण असते. ती कधी कधी दानवी प्रभावी होते, कधी कधी दैवी प्रभावी होते. तर माणूस वाईट नसतो, वेळ वाईट असते. आणि म्हणून कोणताही माणूस हा त्याज्य नाही. जसं तुम्ही म्हटलं की योजकच तत्र दुर्लभ हा, तसा माणूस वाईट नाही आहे. वेळ वाईट असतो, प्रसंग वाईट असते, परिस्थिती वाईट असते, त्यानुसार तो तसा वागत असतो. पण दैवी आणि दानवी ह्या प्रवृत्ती कायम राहिलेल्या आहेत. आणि जसं मी तीर्थाचं उदाहरण सांगितलं की H2O, पाणी म्हणजे H2O, तीर्थ म्हणजे पण H2O. पण पाणी आणि तीर्थामध्ये फरक काय आहे, तर पाण्यामध्ये भक्ती मिसळली की त्याचे तीर्थ होते. आणि आपण मंदिरात गेल्यानंतर असं म्हणत नाही की मला एक पेलाभर तीर्थ द्या किंवा एक बकेटभर मला तीर्थ द्या, माझ्या घरी न्यायचं आहे. तर एक चमचाभरच तीर्थ असतं, ते चमचाभर तीर्थच त्या बकेटभर पाण्याचं काम करतं. आणि तीर्थ जे असतं ते तीर्थाचं काम करतं, तीर्थ तेवढंच लागतं, चमचाभरच लागतं.
म्हणजे दैवी गुणवत्ता असलेली माणसं जी आहेत ती चमचाभर असली तरी पुरतात आणि फक्त ते त्या मिठासारखी म्हणतात का तुम्ही? नाही थोडंसं मिठासारखं नाही, नाही. मिठानी चव आहे ते पण. बरोबर. तर दैवी गुण असलेली मंडळी ती चमचाभर असली तरी बकेटभर दानवी गुणवत्ता असलेल्यांवर ते भारी पडू शकतात. ओव्हरटेक करू शकतो. म्हणून ज्यांच्यात दैवी गुणवत्ता आहे त्यांनी ती जागृत ठेवणं गरजेची आहे. ती चमचाभरच लागते, जास्त लागत नाही. बरं, तर ह्या सगळ्या तुमच्या जे व्याप आहेत, म्हणजे राज्य मंडळावर आहेत, शिर्डी संस्थान, तरी आत्ता शिर्डीचं, तरी इतर अनेक ठिकाणी तुम्ही अनेक गोष्टी, ह्या सगळ्यात घरच्या मंडळींना तुम्ही वेळ देता, न्याय देता का? त्यांच्या तक्रारी असतात की यांना हल्ली आमचं बघायला किंवा आमचं ऐकायला सोय नाही, हा हा म्हणून एक एक फाईल वेगळी करावी, तसं करता किंवा काय? नाही, काही काळपर्यंत मी न्याय नाही देऊ शकलो, हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. म्हणजे माझ्या कुटुंबावर अन्याय झाला आहे. नाही, एवढं काही नवीन नव्हतं, संवाद बोलणं झालं. सगळे पुरुष आपण सारखेच असतो. पण शिर्डीला माझी नियुक्ती झाल्यानंतर जेव्हा जेव्हा मी शिर्डीला गेलो तेव्हा मी एकटा गेलो नाही, माझी बायको आणि मी, आम्ही दोघेही जण शिर्डीला गेलो. नारळ पुन्हा कोणीतरी ढकलून दिला असं वाटलं असेल म्हणून घेऊन गेला असतात. नाही, त्याच्यात तिला पण आनंद आला. म्हणजे मी दिवसभर बोर्ड मीटिंग मध्ये असायचो आणि ती दिवसभर साई मंदिरात असायची. तर साई म्हणून त्यांनी मंदिरात तो स्वतंत्र ती 4 जी काही स्टेट डिपार्टमेंटल स्टोअर्स वगैरे घेतलेलं ना, हा तुमचा नाहीतरी वेळ तुम्ही मला देतच नाही, मी माझ्या कामामध्ये रमवून घेते, असा एक पर्याय असू शकतो. नाही, प्रत्येकाने उद्योगी झालंच पाहिजे, प्रत्येकाने आत्मनिर्भर झालं पाहिजे, स्वयंपूर्ण झालं पाहिजे, हा त्यातला एक उद्देश होता. आता हे उद्योगधंद्यातनं ह्याच्यातनं तुमच्या रसिकतेची म्हणजे एक जाणीव, कसले छंद, म्हणजे तुम्ही नाटकं बघायला जाता किंवा काही गाणं ऐकता किंवा जुनी फिल्म ऐकता किंवा गाणं म्हणता, त्यातलं काय तुम्हाला आवडीचं काय आहे? सगळंच आवडतं, जे जे चांगलं आहे ते आवडतं. आणि आम्ही तुमची एक वेगळीच आवड, तुम्हाला म्हणे गडचिल्ले चढायला आवडतात, माउंटेनिअरिंग हा तुमचा काहीतरी आगळा वेगळा छंद आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावर 8,000 फूट 10,000 फूट असे चढलेला वगैरे, जरा थोडीशी माहिती द्या ना. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर मी गेलेलो आहे, जो 17,000 फुटावर आहे. आयलँड पीकवर मी गेलो आहे, जो 6,000 मीटर म्हणजे 21,000 फुटावर आहे. श्वासाचं वगैरे म्हणजे ऑक्सिजनचं वगैरे सिलेंडर घेऊन जायला लागलं असेल? नाही, तितक्यापर्यंत नाही जायला लागत. म्हणजे एव्हरेस्टच्या शिखरावर गेलं तर ऑक्सिजन सिलेंडर न्यायला लागतं. अच्छा. पण इथपर्यंत बेस कॅम्पपर्यंतही ऑक्सिजनची कमी होते, म्हणजे हवा विरळ असते, ऑक्सिजन कमी असल्याचाही त्रास होतो, थंडी असते, वारा असतो खूप, म्हणजे चॅलेंजेस असतात. पण मी एक गोष्ट शिकलेलो आहे की म्हणजे माणसाची जी कॅपॅसिटी आहे, या सगळ्या याच्यातून माझ्या जे लक्षात आलं, तर कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे एखाद्याचं वजन 70 किलो आहे, एखाद्याचं 50 किलो आहे, तर ते फिक्स्ड आहे. एखाद्याची उंची 5 फूट 4 इंच आहे, तर ती ठराविक आहे. तर तुमची कॅपॅसिटी किती आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगू शकाल का की माझी 50 किलो कॅपॅसिटी आहे किंवा 100 किलो आहे? तर मी जे अभ्यास केला तर मला असं जाणवलं की प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी जी आहे ती अनलिमिटेड आहे. आणि प्रत्येक माणूस आपण जो पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन का दिसतात? म्हणजे एक माणूस चपराशी आहे, एक माणूस कारकून आहे, एक माणूस मॅनेजर आहे, एक माणूस डायरेक्टर आहे, तर व्हेरिएशन का दिसतं? तर हे व्हेरिएशन कशामुळे येतं? कॅपॅसिटी माणसांची व्हेरी का होते? तर युअर कॅपॅसिटी व्हेरीज अकॉर्डिंग टू द चॅलेंजेस यू ॲक्सेप्ट इन लाईफ. म्हणजे जेवढं मोठं चॅलेंज असेल, चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणं हा फार मोठा आहे. बरोबर, म्हणजे जेवढं मोठं चॅलेंज तुमचं असेल तेवढी मोठी तुमची कॅपॅसिटी होईल. कॅपॅसिटी इज नॉट ए फिजिकल पॅरामीटर, इट इज अ मेंटल पॅरामीटर. पण हा थोडासा आता मध्ये डिस्टर्ब करतोय, हा मराठी माणसाचं नाही का, चांगली सरकारी नोकरी पेन्शन मिळणारी सोडून लाखाचे 12,000 करायला निघालाय, हे आपल्या ह्याच्यात सगळ्या मागच्या पिढीपर्यंत आपण ऐकत होतो. आता गेल्या 2-3 पिढ्यामध्ये हे स्वतंत्र उद्योग किंवा ज्याला सेल्फ ह्याच्यामध्ये म्हणतात अशी उडी मारायला लागलीत. तर तुम्हाला काय वाटतंय, मराठी माणसाने सुधारलं तर पाहिजेच आहे? हे तुमच्यासारखी उदाहरणं बनलेली आहेत की ज्यांनी, मी आपल्याला एक दोन गोष्टी सांगतो की आपल्या प्रतिष्ठानचे जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये हा एक उद्दिष्ट होता की मराठी माणूस, साधा माणूस 4 आव्हानं स्वीकारून कुठल्या कुठे जातो. आम्ही पहिल्यांदा केसरीभाऊ पाटलांना बोलावलं होतं, नीलाताई होत्या त्यावर. साधा ड्रॉइंग शिक्षक आपल्या मोठ्या भावाला काश्मीरच्या, अरे बाबा कमी पडलाय माझा, हा आजारी पडलाय, त्यांच्याबरोबर जात जात प्रवासाची झाली. 48व्या वर्षी कंपनी काढतो आणि मला वाटतं त्यांनी 6 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं 900 कोटी रुपयाचा टर्नओव्हर करतो. किंवा आपली पितांबरीवाले जे हे आहेत,
प्रभू देसाई. इंटर सायन्स हे नापासांचा आम्ही क्लब काढला होता, कारण मी 5 मित्र नापास झालो इंटर सायन्स. पण घरी बसून काय करायचं म्हणून केमिस्ट्रीमधलं नॉलेज आधी घरगुती इकडे तिकडे करून त्यांनी भांडी घाल, आणि ते जर करत त्यात ती आज पितांबरीचं टर्नओव्हर किती आहे आणि कुठल्या कुठे गेले, 100 कोटीच्या वर आहे. म्हणजे अशा स्वरूपाचं जी एक चॅलेंज आहे ही माणसं येतो. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, पेठ्यांचं माझं नातं आहे, मी त्यांचा जावई आहे. पण यांचं जेव्हा त्यांच्याकडे जेव्हा मला थोडंसं लेखक बिखक असल्यामुळे विचारणा केली मी मागे गेलो आणि कळलं, अरे 2च पिढ्या आधी यातला जो मूळ संस्थापक होते वामनेरी पेठे आणि गणेशहरी पेठे, हे गणेशहरी मोठे 16व्या वर्षी वडील गेले, नाशिकला गेले, नाशिकच्या जवळ असते ते, वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मारवाड्याकडनं, माफ करा वैयक्तिक नाही बोलतो, मारवाड्याकडनं 25 रुपये कर्ज घ्यायला लागलं. ह्या परिस्थितीत नाही नेटात माणूस आला आणि आज हजारो कोटी रुपयांचा धंदा. ही जी माणसं आपल्या समोर जर आणली ना, तर 100 माणसं नाही पण 100तल्या एकाने जरी प्रेरणा घेतली किंवा ही कथा जरी 10 जणांना सांगितली, तरी आता तुमची कथा सुद्धा आता ते सगळे लोक आपापल्या गावाला जाऊन सांगणार. आणि मग कुठेतरी बघा त्या हावरांनी असं केलं, म्हणजे तुम्ही एक उदाहरण बनता. बरोबर. आणि हे मला वाटतं तुमच्या आयुष्यातलं मोठं हे आहे. आणि याच्यात अर्थात मिसेसचा सहभाग आहे, आपला हळूच बोलून ठेवतो. नाही, खरोखर मगाशी तुम्ही त्या चॅनलवरच्या शोजचा उल्लेख केला, तर मी 3 TV सिरियल्स निर्माण केल्या. प्रत्येक सिरियलमध्ये 20 एपिसोड होते आणि ह्या 3ही सिरियल बिझनेसवरच्या आहेत. मराठी माणसाने उद्योगात यायला पाहिजे अशासाठी मी एक पहिलं पुस्तक लिहिलं, आणि पुस्तक असं लिहिलं की उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. हेच मी आता तुम्हाला विचारणार होतो की म्हणजे तुम्ही काही वेळेला असे काही सणसणाटी म्हणून हेडिंग देतात ना, असं तसं काय उद्योग तुमचा आणि पैसा दुसऱ्यांचा, म्हणजे हे आनंदराव अजिबात सनसनाटी नाहीये. हे मी उद्योगात जे अनुभवलं ते सत्य सांगितलेलं आहे. उद्योगात मराठी माणसांची संख्या कमी आहे. आपण गेल्यानंतरही आपल्याला सत्य जर सांगितलं तर उद्योगातली मंडळी सत्य सांगत नाहीत, हे आपण सगळ्यांसमोर सांगितलं पाहिजे. आणि मी त्याच्यात उदाहरणं दिलीत. त्याच्यामध्ये केसरी भाऊचं उदाहरण आहे, विना पाटीलचं उदाहरण आहे, मधुकर तळवलकर जिम्नॅशियमचे जे आहेत त्यांचं उदाहरण आहे. असे 25 उदाहरणं त्याच्यामध्ये मी दिली की ज्यांनी शून्यातून उद्योग उभा केलेला आहे. धीरूभाई अंबानीचं मी चरित्र वाचलं. धीरूभाई अंबानीचे वडील शाळा शिक्षक होते. त्याच्या वडिलांनी काही खूप इस्टेट मागे सोडली होती म्हणून धीरूभाई बिझनेसमॅन झाले असं नाही आहे. पैसा उद्योग निर्माण करत नाही, उद्योग पैसा निर्माण करतं. आणि माणूस उद्योगी असला पाहिजे, माणसाने केलं पाहिजे. आणि म्हणून मी थिअरी मांडली पहिले की उद्योगासाठी पैसे लागत नाहीत, उद्योगासाठी वृत्ती लागते, आणि ती वृत्ती तुम्ही तुमच्या अंगी बाणवली पाहिजे. तुम्ही एक वाक्य छान तिथे म्हटलं लिहिलेलं आहे की आपली पोटं आपण सगळेच भरतो, पण एक उद्योजक 100 माणसांची पोटं भरतो. अगदी बरोबर. आणि हे महत्वाचं आहे, म्हणून ती वृत्ती हेच आपली झाली. आणि मी काय केलं नंतर की पहिलं पुस्तक लिहिल्यानंतर मला खूप प्रतिसाद आला. मी त्याच्यात माझा मोबाईल नंबर दिला. मला खूप फोन येतात, आजही त्याचे फोन येतात. आणि मग मी लोकांसमोर याचे प्रात्यक्षिक ठेवले पाहिजेत, मॉडेल ठेवले पाहिजेत. आणि म्हणून TV सिरियल निर्माण केली, द सुरेश हावरे बिझनेस शो. त्याच्यामध्ये मधुकर तळवलकर, मनोहर जोशी अशासारखी माणसं ही तिथे प्रेझेंट केली. 23 माणसं मी प्रेझेंट केली. ती सहज विचारतो, थोडंसं डिस्टर्ब करतो. कॉटन किंग म्हणजे जे मराठे म्हणून आहेत, आपल्याला माहिती असेल. हो, मराठे. ते नोकरी करत होते. नोकरी गेली तर काय करायचं, त्याच कॉटनच्या ह्याच्यात करून त्यांनी संबंध देशभर त्याचं हे मिळालं. बरोबर, अगदी म्हणजे बरोबर. एक हा माणसा जो नोकरी गेली आता काय करणार, बरोबर. कुठले तरी त्यांनी तडजोड आव्हान स्वीकारायचं. मगाशी आपण जे म्हणालो, बरोबर, अशी माणसं आम्ही त्यांना आणायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्हाला वाटतं त्यांचं काहीतरी ते ऑपरेशन वगैरे झाले म्हणणे, कदाचित पुढल्या वर्षी आपण त्यांना ही माणसं समोर ठेवली पाहिजे, तर आपल्याला काहीतरी आदर्श आपल्याकडे. तर अशी 20 एपिसोड मध्ये मी माणसं ठेवली. आणि त्याच्यानंतर मग मी वळलो स्टार्टअप शो कडे, की आता तरुणांना जे चॅलेंज आहे ते स्टार्टअपचं आहे. अशी 15 मराठी स्टार्टअप मधली माणसं सक्सेसफुल मी त्या शोमध्ये प्रेझेंट केली. आणि याचे पुस्तकही उपलब्ध आहेत. हे सगळी ॲमेझॉनवरती उपलब्ध आहेत. आणि एवढ्या भन्नाट कल्पना, म्हणजे स्टार्टअप म्हणजे काय, तर एका आयडियावर बेस्ड असलेला उद्योग. म्हणजे फाइंड ए गॅप अँड फिल अप द गॅप, दॅट इज द बिझनेस, दॅट इज अ स्टार्टअप बिझनेस. बट इट शुड बी बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी. त्याची अनलिमिटेड एक्सपॉन्टेबिलिटी असली पाहिजे.
आता उबर ओला यांचे कार आहेत, कार याचा व्यवसाय आहे, पण यांच्या मालकीची एकही कार नाही आहे. कार त्याला पैसा लागतच नाही, आयडिया लागते, पण जगभर बिझनेस आहे. एकही कार त्यांची नाही आहे, तर ही आयडिया आहे. तर आयडिया बेस्ड बिझनेस स्टार्टअप मराठी मुलांनी सुरू केला पाहिजे. त्याच्यासाठी स्टार्टअप शो केला. मराठी माणसं उद्योगात खरंच आली पाहिजे. मराठी माणूस प्रामाणिक आहे, प्रामाणिकपणे उद्योग करतो, कष्टाळू आहे, मेहनती आहे, तो सक्सेसफुल होऊ शकतो, हा माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त त्याने त्याच्यात उडी मारण्याची गरज आहे. दुसरे तुम्ही एक दोन छान टिप्स दिलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रोजगार देणारे व्हा, रोजगार मागणारे होऊ नका. दुसरं, कंजूशी शब्दांची नको. छोटी छोटी गोष्ट झाल्यानंतर आपण कंजूशी करतो. एखाद्याने जर आपल्याला काहीतरी पाणी आणून दिलं, थँक्स म्हणा ना तुम्ही. बरोबर. एखाद्याचा आपल्याला जो चुकून पाय लागला किंवा दुसरं काही, सॉरी म्हणा ना. हे तुम्ही फार चांगलं समजावून सांगितलं. आणि ह्याला महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. थोडंसं नम्र, मोडेन पण वाकणार नाही वगैरे जे आहे, त्यापेक्षा थोडं वाकून जर मी मोडणार नसेल तर पुढे का जाऊ नये. अगदी बरोबर. अशा स्वरूपाचं जर आपण सुधारून, जसं तुम्ही म्हणलात ना की पैसा दुसऱ्यांचा आणि हे, पण त्याच्यातला दृष्टिकोन समजून घेतला तर अनेक उद्योजक तयार होतील. बरोबर. आता गेल्या आठवड्यातच माझा एक लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये एडिट पेजवर प्रसिद्ध झालेला आहे की उद्योगाची भाषा म्हणजे काय. एक्झॅक्टली. तर त्याच्यात मी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत की उद्योगाची भाषा आपण शिकली पाहिजे. आणि ती भाषा म्हणजे आत्मविश्वासाची एक भाषा. त्यातला एक शब्दप्रयोग मी सांगितला की शिव खेराने एक पुस्तक लिहिलेलं आहे, यू कॅन विन. त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की एक फुगेवाला असतो आणि तो हवेत उडवणारे फुगे तो सोडत असतो. तर एक मुलगा त्याच्याकडे जातो की हा हिरवा फुगा उडेल का, तर तो हिरवा उडून दाखवतो. हा पिवळा उडेल का, तर तो पिवळा उडून दाखवतो. तर त्याची विचारणा चालूच असते. मग त्याला तो थांबवतो आणि तो म्हणतो की अरे बाळा, हा फुगा जो आहे ना, हा त्याच्या रंगावरून उडत नाही आहे, त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे ना त्याच्यावरून तो उडतो आहे. करेक्ट. तर त्याच्या आतमध्ये उद्योजकाच्या आतमध्ये आत्मविश्वासाने तो भरलेला असला पाहिजे. तो जर पोकळ असेल ना तर तो उडू शकत नाही किंवा सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणजे एका छोट्या मुलाने फुटबॉलची मॅच पाहताना एका कोचला प्रश्न विचारला की या फुटबॉलचं काय चुकलं आहे की तो सगळीकडून लाताच खातोय, इकडून लाता मारतात तिकडून लाता मारतात. तर त्या कोचने त्याला चांगलं उत्तर दिलं की बाळा, एकच चुकलं त्या फुटबॉलचं की तो आतून पोकळ आहे, आतून रिकामा आहे. तो जर भरीव असता ना तर ज्याने लात मारली त्याची लात तुटली असती, तो फुटबॉलचं काही झालं नसतं. तर असा उद्योजक मराठी माणूस असा आतून आत्मविश्वासाने भरलेला असला पाहिजे, तर तो यशस्वी होऊ शकतो. आपल्याला थोडंसं घड्याळाकडे लक्ष देऊया, जरूर. आवर्त घेऊया. शक्ती, युक्ती आणि भक्ती ह्या सगळ्यांचं मिळून एक रसायन तुमचं बनलंय, अशा स्वरूपाचं. चॅलेंजेस आले, ते चॅलेंजेस तुम्ही घेतले, पण ह्या सगळ्यामध्ये तुमच्या वडिलांचा जो संस्कार होता की एक तर कामात कायम राहा आणि माणसं जोडत जा. बरोबर. तुटणं एक शब्द ह्याच्यात, पण जोडायला तो पीळ देऊन सगळं करायला लागतो. अशा स्वरूपाचं तुमच्या आयुष्यात तुम्ही हे करत आहात. ही शिदोरी आहे, विचारांची शिदोरी आहे, आचरणाची आहे आणि विचारणेची पण आहे. बरोबर. तुम्ही ह्या सगळ्यांना जे काही मार्गदर्शन करताय, ही पुस्तकं लिहून सुद्धा करताय आणि नकळत समाजाचं भान ठेवून ते साईच्या ह्याच्यामध्ये तुम्ही केलं. मला वाटतं हे त्याचा इतिहासच, MA इतिहास म्हणजे केलेला असेल तर त्या इतिहासात जर साईच्या शिर्डीचा संसार झाला, त्याच्यात सुरेश हावऱ्यांचं नक्की नाव लिहिलं जाईल. कारण त्या माणसाने किती चांगलं केलं आहे, तर तिथल्या पुढच्या पिढ्यांचं तर चांगलं केलं आहे. ती स्कूल दिली, ज्युनियर कॉलेजेस दिली, प्लेसमेंट दिलेलं आहे. आणि या सगळ्यांचं कुठेतरी मागे राहून सगळं करणं, म्हणजे त्याचं श्रेय न मागणं, हा आपल्या यशाचा पुढचा भाग असतो. मला वाटतं आपण बरंचसं बोललो. तुम्हाला जर आता काही उद्बोधित किंवा एखादा मुद्दा सांगायचा असेल किंवा काय असेल तर सांगावा, कारण कुठेतरी 1:30 वाजलेत आणि मला कमिटमेंट 2 परत तिथे कराडकर मागे बसलेले आहेत. नाही, असं आहे की काय साधं फंक्शन असतं ना लग्न, म्हणजे ठीक आहे, हस्तमेलन आहे, कुठेतरी एंगेजमेंट आहे, दोघेही वाट बघतायत, तर तसं नको. आपण जरा लवकर आवरूया. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जर काही सांगायचं असेल मग आपण समारोप करूया. एकच मुद्दा फक्त आपल्या समोर मांडतो. सगळे साहित्यिक आहेत आणि पुस्तक लिहिणारे वाचणारे आहेत. तर आपला एक साहित्य म्हणजे काय आहे की प्रत्येक गोष्ट ही निर्मिती 2दा होते. एकदा ती आपल्या मनात होते आणि नंतर ती प्रत्यक्षात होते.
मनात आल्याशिवाय प्रत्यक्षात काही होऊ शकत नाही. पण डॉक्युमेंटेशनचा आपला स्वभाव बनला पाहिजे. जे काम केलं त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, जे विचार मनात आले त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. मी BRC मध्ये असताना डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासोबत माझं पूर्ण काम होतं. तर डॉक्टर अनिल काकोडकरांकडून बरंच शिकलेलो आहे. त्यांच्या कॅबिनमध्ये एका बोर्डावर एक कार्टून त्यांनी छापलेलं होतं आणि ते कार्टून छोटंसं होतं. त्या कार्टून काय होतं की एक मुलगा आहे छोटासा आणि तो पॉटी करतो आहे, त्या भांड्यावर बसलेला आहे आणि त्याच्या बाजूला पेपर रोल आहे आणि वर एक वाक्य लिहिलेलं आहे की नो पेपर वर्क टिल द जॉब इज कम्प्लीट. तर एक वाक्य की जॉब कम्प्लीट होईपर्यंत पेपर वर्कचा काही उपयोग नाही. म्हणजे तुमचा रिसर्च पूर्ण झाला पाहिजे, अभ्यास पूर्ण झाला पाहिजे, मग तुम्ही पेपर लिहा, अर्धवट लिहू नका. आणि दुसरं त्याच्या खाली एक महत्त्वाचं वाक्य लिहिलेलं आहे की नो जॉब इज कम्प्लीट विदाऊट द पेपर वर्क. तर पेपर वर्क शिवाय जॉब कम्प्लीट होत नाही. आणि हे डॉक्युमेंटेशनचं उत्तम उदाहरण आहे. ते कार्टून तुम्हाला लक्षात राहावं विषय म्हणून सांगितलं गेलेलं आहे. पण डॉक्युमेंटेशन आपण करत राहिलं पाहिजे. बुक्स आर इटर्नल, यू आर नॉट इटर्नल. तुम्ही गेल्यानंतरही तुमची पुस्तकं ही या जगात राहणार आहेत. ती अनेकांना प्रेरणा देणार आहेत. तुम्ही सगळीकडे पोचू शकत नाही, तुमचं पुस्तक पोचू शकतं. मला अंबेजोगाईवरून फोन आला, तुमचं पुस्तक वाचलं, मला खूप प्रेरणा मिळाली, मी उद्योग सोडून दिला होता पण आता मी पुन्हा नव्याने उभा झालेलो आहे. आता हे मी नाही जाऊ शकत अंबेजोगाईला, मी गडचिरोलीला नाही जाऊ शकत, पण माझं पुस्तक जाऊ शकतं. आणि पुस्तकं पसरतात, तुम्ही नाही पसरू शकत. बुक्स आर इटर्नल, यू आर नॉट इटर्नल. त्याच्यामुळे जे जे विचार मनात येतात, जे जे आपण घडते, जे जे पाहतो, जे जे अनुभवतो आणि जे करतो ते आपण डॉक्युमेंट केलं पाहिजे आणि ते पुस्तक रूपात आणलं पाहिजे. एवढंच फक्त आपल्याला मला सांगायचं आहे, आणखी काय नाही. मला वाटतं आता आपण आवर्त घेऊया. आज तुमच्याशी मुलाखत झाल्यानंतर मला असं दिसलं की अंधार नाहीसा झालेला आहे. आणि मालवीला दिवा तरी अंधार दिसेना, मालवीला दिवा तरी अंधार दिसेना, प्रकाश माईना मनी प्रकाश माईना, मने प्रकाश माईना. वा 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 वा. सुरेश हावरेंची मुलाखत आम्ही थोड्याशा गप्पाच मारल्या असं थोड्या. एक आनंदाचा विषय आपल्यासमोर सहज जाता जाता तुम्ही संधी दिली म्हणून मांडू इच्छितो की 22 तारखेला अयोध्येला राम मंदिराचा कार्यक्रम आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मला त्याचं निमंत्रण आलेलं आहे. वा वा वा. मी आणि बायको आम्ही दोघेही जण तिथे जाणार आहे. आणि इथं तुमचं श्रेय 125% आहे. 1990च्या कारसेवेमध्ये मी सहभागी झालो होतो, याचा मला त्याचा आनंद आहे. आणि जसं मी पहिल्यांदा सांगितलं की मी न्यूक्लिअर सबमरीनवर काम केलं, म्हणजे आपलं कामाचं मूर्त रूप येणे, म्हणजे आपण पाहिलेली स्वप्न असतात आणि ती स्वप्न सत्यात दिसतात येणं, हे याची डोळा पाहता येणं याच्यासारखं भाग्य नसतं. खरंच भाग्य नसतं. असंच हे मी राम मंदिरासाठीचा संघर्ष 500 वर्ष चाललेला आहे. पण त्यात मी सहभागी होतो आणि ते आता मूर्त रूपाला येते आहे, ते पाहता येणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि तो आनंद मला व्यक्त करायचा आहे. आणि हे झालं असताना याच्यानंतर आणखी काही नको आहे, तृप्तता आहे. याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, आपल्या उपस्थितांबद्दल. हे खरोखरच भाग्य आहे तुमचं. आणखीन तुम्ही म्हटलं तसंच आहे की जे जे आपण डोळ्यांनी किंवा आपल्या जे मनात असतं ते डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहणं हा शब्दांकित करता येत नाही, हा अनुभवायचा असतो. आणि तो अनुभवताय तुम्ही. तुमच्या आनंदाला आम्हाला तो आनंद ऐकून समाधान झालेलं आहे आणि त्याबद्दल मी तुमचं अभिनंदनही करतो, शुभेच्छाही देतो. आमच्याही राम मंदिराच्या तिथे नमस्कार, सदिच्छा काय असतील त्या. मला वाटतं आता आपल्या प्रथेप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, नितीन कराडकर इथे जर आले असतील तर यावं.
आपल्या या प्रतिष्ठानची एक वेगळी प्रथा आहे की शेवटी की आपण नुसतं काहीतरी वंदे मातरम वगैरे म्हणत नाही, आपण पसायदान म्हणतो. आणि पसायदान फक्त इथे म्हणून होत नाही, आपण सगळेजण त्यामध्ये पसायदानात सामील होता. त्याकरता आमचे स्वयंसेवक तुम्हाला पसायदानाची देतील, बहुतेकांचं पाठ असेल, पण नाहीतर 3-4 लोकांमध्ये एक घ्या आणि आपण सगळे मिळून पसायदान म्हणणार आहोत. नितीन जरा एक मिनिट या. नितीन कराडकर सरांचं फळपर्टी देऊन आपण स्वागत करतो आहोत. नितीनमुळे हावरे साहेबांचं नाव कळलं आणि त्यांनी मला त्यांचा दरवाजा ओपन करून दिला. नंतर मात्र हावरे सर आणि मी आम्ही एकच झालो. आपण सगळे आता पसायदान म्हणणार आहोत. आभार प्रदर्शन अगोदर की नंतर? मग आधी करू. आधी. हा खरं राहिलाय, सॉरी. नाही आहे, नाही आहे 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 आहे. चेरी ऑन द केक असं मी म्हणेन की मुलाखत नक्की कशी असावी की मुलाखतकाराने जाताना फक्त जय श्रीराम म्हणावं आणि ते जय श्रीराम लोकांपर्यंत पोचावं 22 तारखेला. आणि त्याचं म्हणजे सगळं घेऊन ते आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्याचं संचित, म्हणजे आज त्यांना राममंदिरात बोलवलेलं आहे सहपत्नीक, हे त्यांच्या आयुष्याचं म्हणजे सार्थक आहे आत्तापर्यंतचं. आणि त्यांची मुलाखत ऐकताना प्रत्येक नवा एक मुद्दा, नवीन एक घटना घेऊन येत होतं आणि आपल्याला ते आवडत होतं. आणि त्यांच्यातली आणखीन एक महत्त्वाची घटना म्हणजे आजही या वयात आईवडिलांविषयी बोलताना त्यांचे डोळे भरून येत होते. म्हणजे ती जीवनमूल्य किती काळपर्यंत ती त्यांनी सांभाळलेली आहेत ही आज आपल्याला कळत होती. त्यामुळे सुरेश हावरे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ते आज इथे आले, त्यांचा वेळ त्यांनी दिलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी मुलाखत आपण ऐकली. काही लोक पडद्यामागचे कलाकार आहेत, त्यांचे आभार आपण मानूया. हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल बालविकास संघाचे पदाधिकारी, रंगमंच आणि ध्वनी योजना दिल्याबद्दल श्री आशिष पाटील, छायाचित्रणाबद्दल महेश साठे यांचे मनपूर्वक आभार. नंतर या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. त्या स्नेहभोजनाचे कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर श्री अमेय पटवर्धन यांचेही मनपूर्वक आभार. आणि आपण सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडलात, याबद्दल आपण सर्व रसिक श्रोतांचे मनपूर्वक आभार. एक नम्र विनंती, कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घ्याच. घरी गेल्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर 2 तासानंतर कार्यक्रमाबद्दल, आमच्याबद्दल काय सूचना असतील, कसा वाटला, काय वाटला आणि काही चुकलं असेल तर क्षमा. आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्यावर राहावेत आणि आपण नेहमी कार्यक्रमाला यावं. ह्याच्यानंतर पसायदान होईल आणि कार्यक्रम संपेल. पसायदान आपण सगळे मिळून म्हणणार आहोत. तर अंजलीताई या ठिकाणी म्हणतील. आपण सगळे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे